येस. गुड मॉर्निंग. आज आपण कुतूहल शाळेच्या वतीने प्रसिद्ध इतिहासकार प्रोफेसर BP साहू यांच्या योगदानाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. काही दिवसांपूर्वीच इतिहासकार BP साहूंचं निधन झालं आणि त्यावेळेस मग आम्ही कुतूहल शाळेचे जे सगळे सहध्यायी आहोत, आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की जेव्हा आपण प्राचीन भारताचा अभ्यास करतो त्यावेळेस BP साहूंच्या योगदानाची बऱ्याच वेळेस चर्चा होते, पण तरीही जो व्यापक समूह असतो आपला, म्हणजे इतिहासाच्या क्षेत्राच्या बाहेरची जी लोक आहेत त्या लोकांपर्यंत सुद्धा इतिहासकार BP साहूंचं योगदान काय आहे याची जाणीव झाली पाहिजे. त्यांचा विचार काय होता, त्यांनी कोणत्या प्रकारचं संशोधन प्राचीन भारताच्या संदर्भात केलं याची एक व्यापक जाणीव इतरांनाही झाली पाहिजे. आणि विशेषतः इंग्रजी भाषेत अभ्यास करणाऱ्या किंवा इंग्रजी भाषेशी ज्यांचं जवळीक आहे अशा अनेक संशोधकांना, विद्यार्थ्यांना BP साहूंची ओळख असते, परंतु प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि प्रादेशिक भाषेमध्ये ज्ञानव्यवहार करणाऱ्या अभ्यासकांना BP साहूंचं योगदान तसं माहिती नसतं अनेक कारणांमुळे. मराठीमध्ये म्हणूनच आपण BP साहूंच्या योगदानाची चर्चा करावी असा हेतू आमच्या सगळ्यांचा आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळे जे कुतूहल शाळेचे सहध्यायी आहोत त्या सगळ्यांनी BP साहूंच्या योगदानाविषयी चर्चा करावी असं ठरलं. आणि मग सगळ्यात प्रथमतः आमच्या समोर प्रोफेसर डॉक्टर किशोर गायकवाड सरांचंच नाव आलंय, कारण की प्राचीन भारताच्या संदर्भात किशोर गायकवाड सरांचं काम आहे. स्वतः ते या क्षेत्रातले अधिकारी व्यक्ती आहेत आणि विशेष म्हणजे ते मराठी आहेत, त्याच्यामुळे मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने ते आपल्यासोबत चर्चा करू शकतात असं आम्हाला वाटलं. आणि म्हणून आम्ही गायकवाड सरांशी संवाद साधला. गायकवाड सर कुतूहल शाळेच्या सुरुवातीपासून आपल्यासोबत ऑडियन्स म्हणून आहेत, मार्गदर्शक म्हणून आहेत. गायकवाड सरांना आम्हाला बोलवायचंच होतं, पण हा पुन्हा एक BP साहूंच्या योगदानाच्या संदर्भात गायकवाड सर न्याय देतील त्याच्यामुळे आम्ही आज गायकवाड सरांना आपल्याकडे निमंत्रित केलेलं आहे. आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप असं असणार आहे की प्रथम आमचे सहध्यायी मित्र राहुल मगर हे कुतूहल शाळेची ओळख करून देतील. त्यानंतर मी BP साहू यांच्याविषयी 2 शब्द बोलेल, त्यांची एक थोडी ओळख सांगेल. नंतर आमचे मित्र किशोर मोरे हे आजचे आपले व्याख्याते डॉक्टर किशोर गायकवाड सरांची ओळख करून देतील. त्यानंतर डॉक्टर किशोर गायकवाड सर बोलतील आणि मग नंतर आपण प्रश्न उत्तर घेऊयात. आता मी आमचे मित्र राहुल मगर यांना विनंती करतो की त्यांनी कुतूहल शाळेच्या संदर्भात 2 शब्द बोलावे. धन्यवाद देव. मुळात ही कुतूहल शाळेची संकल्पना आपण प्रत्येक जेव्हा अशी विविध लेक्चर होत आहे, जी लेक्चर सिरीज आहे यामध्ये आपण ही सांगत आहोत, बट तरीही असं आम्हाला असं जाणीव होते की प्रत्येक वेळेस नवीन ऑडियन्स येतोय, नवीन विद्यार्थी जोडले जात आहेत. या सगळ्यांनाही कुतूहल शाळा संकल्पना काय आहे आणि ही पुढे आणण्याची गरज का वाटली याबद्दलची थोडी माहिती द्यावं असं आम्हाला नेहमीच वाटतं. मुळात आम्ही जे आयोजक आहे, आम्ही जी कुतूहल शाळेचे आयोजक म्हणून काम करतो, यामध्ये आम्ही वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये अध्ययन आणि अध्यापनाचे काम करतो आणि इतिहासाचे विद्यार्थी म्हणून आम्ही कार्यरत आहोत. आता मुळात आज जर आपण बघितलं तर सोशल मीडियाचा वाढत चाललेला वापर आणि या सोशल मीडियामध्ये आपल्याला इतिहासाविषयीची असलेली समज आणि इतिहासाविषयीची ज्या गांभीर्याने चर्चा केली जाते त्यामध्ये कुठेतरी बदल होण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये इतिहासाविषयीची साक्षरता निर्माण होण्याची गरज आहे. या हेतूने आम्ही हा कुतूहल शाळेचा प्लॅटफॉर्म पुढे आणलेला. आता मुळात आपण इतिहासाचे 2 अंग आपल्याला दिसतात. एक की जिथे अकॅडमिक जगतामध्ये आपल्याला एक वेगळ्या चर्चा होताना दिसतात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये जे की आता सोशल मीडिया त्याचं प्रतिनिधित्व करते त्यामध्ये वेगळ्या अनुषंगाने चर्चा होताना दिसतात. तर हे अकादमिक जग आणि सोशल मीडियावरील जग, सर्वसामान्य जग यांच्यामधली दरी कमी करावी आणि अकादमिक जगतामध्ये काय चालले आहे त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या जाव्या, हा आमचा हेतू या कुतूहल शाळेमधनं होता. मुळात आता इतिहासाची साक्षरता आताचा काळ बघितला तर अजून गरजेची बनत चाललेली आहे. आपल्याला इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि इतिहास कसा अभ्यासायचा हे अभ्यासताना विविध विद्वानांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. इतिहास अभ्यासाची एक पद्धत आपल्याकडे अस्तित्वात आहे, ती पद्धत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आपल्याला आहे. हा सुद्धा आमचा एक हेतू होता. आता मुळात जर आपण कुतूहल शाळा या शब्दाबद्दल बघितलं, अनेकांना याबद्दल
कुतूहल शाळेच्या नावाबद्दल कुतूहल असतं, अनेक याबद्दलची चर्चा करतात, आम्हाला विचारतात सुद्धा की हे नाव का स्वीकारलं. मुळात आपण जर बघितलं तर आपल्याला बौद्ध आरंभिक भारताच्या बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला याची चर्चा होताना आढळते. रोमिला थापरांनी यावरती लिखाण सुद्धा केलेलं आपल्याला बघायला मिळतं. या आरंभिक भारताच्या विविध नगरांमध्ये आपल्याला असं दिसतंय की कुतूहल शाळा नावाचा एक प्रकार की ज्यामध्ये एक प्लॅटफॉर्म म्हणून त्याचा वापर केला जातो, जिथे विविध चर्चा, विविध वादंग, विविध विविध वादविवाद, प्रश्नोत्तरे यांचा एक प्लॅटफॉर्म म्हणून या कुतूहल शाळेचा आपल्याला वापर होताना दिसतोय. आणि हे काही फक्त भारतातच होतंय अशातलं नाहीये, तर आपल्याला भारताच्या बाहेर सुद्धा स्कूल ऑफ अथेन्स सारख्या ठिकाणी, अथेन्स सारखं सुद्धा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे अशाच प्रकारच्या चर्चा होताना दिसतात. पुढे आपण मध्ययुगीन भारतात आल्यावर आपल्याला अकबराच्या इबादत खान्याविषयीची सर्वांना माहिती आहेच. त्या इबादत खाना सुद्धा वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळ्या धर्मांविषयीचं सत्य आणि त्या चर्चातनं समोर काय येईल, आणि याचा फायदा आपल्याला असं होतो की या चर्चांमधनं काहीतरी ज्ञान निर्मिती होते, काहीतरी विचार निर्मिती होते. आणि ह्याच हेतूने आम्ही आज आपल्या पुढे आलेलो आहोत की या कुतूहल शाळेमधनं एक ज्ञान निर्मिती जी झालेली आहे किंवा होणार आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी. आणि म्हणून आम्ही आयोजक म्हणून सर्वांना, म्हणजे जे पार्टिसिपंट्स आहेत सर्वांना आमची अशी विनंती राहील की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कुतूहल शाळेचा प्लॅटफॉर्म घेऊन जावा, म्हणजे जेणेकरून लोकांना सुद्धा इतिहासाची साक्षरता होईल. मी एवढं बोलून थांबतो आणि देवकुमारला पुढील कार्यक्रमासाठी बोलवतो. देवकुमार, थँक्यू. थँक्यू राहुल. मी आता आजचे ज्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत BP साहू यांची एक संक्षिप्तपणे ओळख करून देतो, आणि गायकवाड सर त्यांच्या कामाविषयी तर बोलणारच आहेत. BP साहू हे यांचं नाव भैरवी प्रसाद साहू. 1957 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि मागच्या या महिन्यामध्ये 3 मार्च 2022 मध्ये त्यांचं निधन झालं. दिल्ली विश्वविद्यापीठामध्ये ते इतिहासाचे प्राध्यापक होते. साहूंनी प्रामुख्याने प्रादेशिक इतिहास, त्याच्यानंतर राज्यसंस्था आणि धार्मिक कर्मकांड आणि प्रतीक यांच्या अनुषंगाने प्राचीन भारताचा, आरंभिक भारताचा गंभीरपणे अभ्यास केलेला आहे. त्यांनी समाजातील वेगवेगळ्या वर्गांमधील सत्ता संघर्ष, अधिकाराची निर्मिती आणि देशकाळानुसार बदलणाऱ्या वेगवेगळ्या रूपांच्या, प्रक्रियांच्या विश्लेषणावर अधिक जोर दिला. त्याच्यातून त्यांनी समाजामधले जे सत्ता संघर्ष असतात ते आपल्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य आणि राज्यतंत्राच्या संरचनेमध्ये धार्मिक विचार, धार्मिक प्रतीक, धार्मिक संस्था महत्वाची भूमिका निभावतात. त्यांच्या माध्यमातून सत्ताधारी वर्ग हा धार्मिक संस्था, समूह आणि विश्वासांवर नियंत्रण प्रस्थापित करून स्वतःची एक धुरीणत्व प्रस्थापित करत असतो. अशा या पद्धतीची गंभीर मांडणी BP साहूंनी त्यांच्या लिखाणामध्ये केलेली आहे. प्रोफेसर RS शर्मा, प्रोफेसर रोमिला थापर, बर्टनस्टाइन या सगळ्यांची लिगसी BP साहू चालवत होते. म्हणूनच रोमिला थापर, RS शर्मा यांच्या कामाला पुढे विकसित करण्याचं काम, अत्यंत महत्वाचं काम प्रोफेसर BP साहू यांनी केलेलं आहे. त्यांच्या 2-4 ग्रंथांची मी आपल्याला नावे सांगतो, म्हणजे त्याच्यातनं त्यांच्या कामाचं वैविध्य आणि महत्वपूर्णता ही आपल्याला दिसेल. त्यांचा एक ग्रंथ आहे द मेकिंग ऑफ रिजन्स इन अर्ली हिस्ट्री. त्याच्यानंतर द चेंजिंग गेस रिजन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ अर्ली इंडिया. तिसरा ग्रंथ आहे फ्रॉम हंटर्स टू ब्रीडर्स, अ फॉर्मल बॅकग्राऊंड ऑफ द अर्ली सोसायटी अँड कल्चर इन पोस्ट मॉडर्न इंडिया. यासारखी अत्यंत महत्वाची ग्रंथ प्रोफेसर साहू यांनी लिहिलेली आहेत. आणि अनेक निबंध, शोध निबंध त्यांनी लिहिलेली आहेत. विशेषतः प्राचीन भारताच्या संदर्भातली जी सैद्धांतिक मांडणी करण्यामध्ये सुद्धा प्रोफेसर साहू यांचं अत्यंत महत्वाचं योगदान आहे. आणि भारताच्या अकादमिक इतिहासकारांची जी संस्था आहे इंडियन हिस्ट्री काँग्रेस, तिच्याशी ते दीर्घकाळ संबंधित होते. प्राचीन भारताच्या सत्रांचं त्यांनी अध्यक्षपदही इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये भूषवलेलं आहे. आम्ही कुतूहल शाळेचे सहअध्यायी BP साहूंच्या प्रती आदरांजली व्यक्त करतो, आणि त्यांचा जो एक अकादमिक इतिहास लेखनाचा जो प्रकल्प आहे आणि एकूणच इतिहासाची साक्षरता पुढे घेऊन जाण्याची करण्याची आणि पुढे घेऊन जाण्याची जी कटिबद्धता होती इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या माध्यमातून ते जे करत होते, कुतूहल शाळेच्या वतीने आम्ही त्यांची लिगसी पुढे घेऊन जाऊ. आता मी आमचे मित्र किशोर मोरे यांना डॉक्टर किशोर गायकवाड सरांची ओळख करण्यासाठी निमंत्रित करतो. किशोर.
Okay, namaskar सर्वांना. It's my pleasure to introduce my guide किशोर गायकवाड सर. सो किशोर गायकवाड सर हे सध्या इतिहास व लोकजीवनशास्त्र विभाग मिझोरम विद्यापीठ इथे इतिहासाचे प्राध्यापक आहेत. सर 28 वर्षापासून संशोधन आणि अध्यापन करतात. सरांचा जात आणि लिंगभावाच्या संदर्भात भारताचा सामाजिक सांस्कृतिक इतिहासात विशेष रस आणि अभ्यासही आहे. सामाजिक सत्ता संबंधांचे गतिविज्ञान तपासण्याबरोबरच समाज विज्ञानातील अपारंपरिक अन्वेषण पद्धती आणि इतिहासाच्या तत्वज्ञानांमध्ये सर व्यस्त आहेत. सर सध्या आदिवासी समूहाने समजून घेतलेला भूतकाळ, गोंड कला, मूलनिवासी ज्ञान व्यवस्था आणि स्मृती यावर संशोधन करत आहेत आणि त्यातील काही संशोधन लेख प्रकाशितही झाले आहेत. सरांच्या नावे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील जवळजवळ 150 संशोधन सादरीकरणं आणि त्यासोबतच 35 संशोधनपर लेख जमा आहेत. त्याचबरोबर 4 स्वलिखित आणि 2 संपादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आतापर्यंत. सरांनी महाराष्ट्र सरकारच्या अभ्यासक्रमानुसार 9वी आणि 12वी साठीची क्रमिक पुस्तके लिहिलेली आहेत. मराठी वर्तमानपत्रासाठी आणि मुलांच्या मासिकासाठीही लेख लिहिलेले आहेत. भारतीय तसेच कॅनडा, इराण, श्रीलंका, मलेशिया आणि भूटान स्थित विद्यापीठांमध्ये सरांनी त्यांचे संशोधन निष्कर्ष सादर केलेले आहेत. सरांना IIAS शिमला आणि दारोबजी डाटा ट्रस्ट मुंबई यांची फेलोशिप मिळालेली होती आणि सरांनी इतिहास संकल्पनांचा शब्दकोश बनवणाऱ्या राष्ट्रीय संस्थांसोबत सुद्धा काम केले आहे. आतापर्यंत सरांचे 10 PhD आणि 6 MPhil विद्यार्थी आणि त्यांना सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. पुरातत्वशास्त्र, वस्तुसंग्रहालय आणि साहित्य याविषयी अभ्यासक्रम मूल्यांकनाचा अनुभवही सरांना आहे आणि 12 विद्यापीठांच्या इतिहास विषयाच्या अभ्यास मंडळावर सर तज्ज्ञ म्हणून नियुक्त असून केंद्र आणि राज्य शासनासोबत वेगवेगळ्या कार्यकक्षेत सर काम सध्या करत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र दार्शनिका विभाग किंवा महाराष्ट्र गॅझेटियर्सचे जे मुख्य संपादक मंडळाचे सर सदस्य आहेत आणि यासह अतिरिक्त जबाबदाऱ्या म्हणून ते विविध प्रशासकीय पदांवर कार्य करत आहेत, जसे की केंद्रीय विद्यापीठांचे रजिस्ट्रार म्हणून जबाबदारी पार पाडणे इत्यादी. आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अत्यंत महत्वाचे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. ओव्हर टू यू देवकुमार. थँक्यू माईक किशोर. म्यूट आहे. थँक्यू किशोर. आता मी प्रोफेसर डॉक्टर किशोर गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार आमच्यासोबत शेअर करावे. गायकवाड सर. नमस्कार. माझा आवाज स्पष्ट आहे आणि म्हणजे पुरेसा मोठ्याने येत आहे अशी मी अपेक्षा करतो. Am I audible, sir? Yes. Yes, sir, you are audible. Great. Thank you. मला विशेष आनंद होतोय की आतापर्यंत प्रत्यक्षपणे मी सहभागी होतो कुतूहल शाळेच्या सगळ्या प्रकल्पांमध्ये म्हणा किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणा. आता प्रत्यक्षपणे पहिल्यांदा मी त्यांच्याबरोबर सहभागी होत आहे. कुतूहल शाळेच्या या चर्चा गटाचे म्हणा, समूहाचे म्हणा, सगळे आयोजक मुख्यतः देवकुमार आहिरे, राहुल मगर ज्यांनी ओळख करून दिली, आता डॉक्टर मुफीद आहेत मुजावर, डॉक्टर गुंजन गरुड जॉईन झाले, वर्षा राणी पाठारे आणि माझे मित्र किशोर मोरे, या सगळ्यांना मी आभार व्यक्त करतो सगळ्यांप्रती. आणि एका महत्वाच्या विषयाचा मला म्हणजे अलीकडे बऱ्यापैकी जवळच्या विषयाबद्दल बोलण्याच्या, आवडत्या विषयाबद्दल बोलण्यासाठी मला इथे बोलावलं, आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. BP साहू, भैरवी प्रसाद साहू हे सर्वांना माहिती आहेत. जे नेट सेट अभ्यास करताना पण जेव्हा आपण इतर गोष्टींचा अव्वापोह करण्याचा प्रयत्न करतो, ज्या अनालिटिकल आहे, ज्या नव्याने घातलेल्या मागच्या 40-1 वर्षापासून विविध सैद्धांतिक बैठक आहेत, आणि विशेषतः प्राचीन भारतामध्ये आणि पूर्व मध्ययुगीन भारताच्या काळामध्ये राज्य आणि राज्य संस्था यांचा उदय आणि विकास कसा झाला याबद्दलचा आपण जेव्हा अभ्यास करतो,
तेव्हा अनेक विद्वान इतिहासकारांचे आपण शोध निबंध पुस्तकं बघतो. त्याच्यामध्ये अलीकडे सगळ्यात महत्वाची आणि आपण म्हणू शकू की ज्यांच्यामुळे म्हणजे इतरांबरोबर 1970 मध्ये जी लाट आली रिजनल हिस्ट्रीची, प्रांतिक किंवा प्रादेशिक इतिहास लिखाणाची, त्यामध्ये एक महत्वाचं नाव आपण घेतो ते आहे BP साहू या सरांचं. BP साहू यांच्याबरोबर माझा खूप जवळचा खरं म्हणजे संबंध होता. 2001 पासून आम्ही तसे संपर्कात होतो. 2001 ला आम्ही JNU मध्ये भेटलो होतो एका रिफ्रेशर कोर्सच्या निमित्ताने, आणि त्याच्यानंतर बँगलोर सेशन आणि बरेचसे इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे सेशन्स मध्ये आम्ही भेटत होतो. आणि त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला म्हणजे एक क्रिटिकल हिस्टोग्राफिकल सर्वे कसा घ्यायचा किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींना आपण म्हणजे आणखीन विकसित करू शकतो. सरांचा ओके. सर तुमचा आवाज केला. हो केला मी. आता येतो ऐकू? हॅलो. Yes, sir, you are audible now. ओके. तर या अनुषंगाने BP साहू यांचं खूपच कसं डायनॅमिक व्यक्तिमत्व होतं आणि या निमित्ताने मला बऱ्याचशा गोष्टी आठवतात आहे. त्या तपशिलात न जाता मी माझं मुख्यतः त्यांच्या योगदानाच्या अनुषंगाने इतिहासाच्या संपूर्ण जो ज्ञान व्यवहार निर्माण झाला 1970 नंतर, त्या अनुषंगाने त्यांच्या योगदानाच्या बद्दल मी आज बोलायचं ठरवलंय किंवा मला सांगण्यात आलंय की त्याच्यावर बोल. सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की आपला जो राजकीय इतिहास किंवा राज्य सारख्या संस्था, स्टेट और स्टेट लाईक इन्स्टिट्यूशन्स प्राचीन भारतामध्ये कशा निर्माण झाल्या, त्याच्यासाठी कोणकोणते वेगवेगळे घटक कारणीभूत होते. याचं कारण असं आपल्याला अक्षरशः 1940-50 नंतर म्हणजे होत असलेला दिसतो. त्याच्या आधी म्हणा किंवा 80 पर्यंत म्हणा, आतापर्यंत म्हणा, क्रमिक पुस्तकं जे आहेत, जे टेक्स्ट बुक आहेत, त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला राजकीय इतिहास हा पूर्णपणे एक वैदिक काळाच्या अनुषंगाने म्हणजे चर्चा केलेली दिसते. त्या दृष्टीने आपला पूर्ण जे संस्कृतीचे, आपल्या भारतीय सर्वसमावेशक संस्कृतीचे आपण जे पाळंमुळं शोधण्याचा प्रयत्न करतो, तो फक्त आणि फक्त वैदिक संस्कृत वाङ्मयामध्ये करतो असं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपला सगळा राजकीय इतिहास म्हणा, आर्थिक इतिहास म्हणा, आणि 1980 पर्यंत जवळजवळ याच्याबद्दलचं असलेलं प्रत्येक संस्था आणि संकल्पनांबद्दलचं असलेलं अन्वेषण हे उत्तर भारत केंद्री आणि आर्य संस्कृती केंद्री असं झालेलं दिसतं. आपल्याला 1970-75 नंतर या आर्य संस्कृती केंद्री किंवा संस्कृत भाषा वाङ्मय केंद्री किंवा वैदिक ब्राह्मणी समाज जडणघडण केंद्री याला कुठेतरी एक आव्हान म्हणून काही लेख आपल्याला येताना दिसतात. मी त्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु काही महत्वाची नावं इथे आपण नक्की घेऊया, जे फॉर एक्झाम्पल DD कोसंबीन पासून आर्य शर्मा किंवा आता ज्यांचा उल्लेख झाला रोमिला थापर, निहरंजन रे यांनी, सगळ्यात महत्वाचं नाव विसरलो, SC मलिक अँथ्रोपॉलॉजिस्ट जे होते, त्यांचं ऍडव्हान्स स्टडी शिमला मधून एक अतिशय छान पुस्तक पब्लिश झालेलं आहे फॉर्मेशन ऑफ इंडियन सोसायटीच्या नावाने. या सगळ्यांनी जरी उत्तर भारत केंद्री अभ्यास केला असला, वेगवेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक आणि महत्वाचं म्हणजे राजकीय, राज्य संस्था सापेक्ष असा हा सगळ्या प्रक्रियांचा अभ्यास केला असला तरी त्यांनी भारतीय उपद्वीपखंडाच्या इतर प्रदेशांमध्ये
ही वेगळ्या प्रकारची प्रक्रिया घडली असावी, घडत असावी, अशा प्रकारचा उच्चार केलेला आपण दिसतो. इथे आपण 2-3 जर उदाहरणं घेतली की म्हणजे मुख्यतः म्हणजे आर एस शर्मा म्हणा किंवा डी कोसंबी म्हणा. डी कोसंबींनी स्पष्ट उदाहरण केलेलं इंट्रोडक्शन त्यांच्या पुस्तकामध्ये की की गंगा जमुना डोआबच्या परिसीमेच्या बाहेर म्हणजे त्याच्या पेरिफेरल भागामध्ये ही प्रोसेस कदाचित राज्य संस्था निर्मिती किंवा तत्सम संस्था निर्मितीची प्रक्रिया ही वेगळ्या घाटाने वेगळ्या पद्धतीने विकसित झाली असावी. आता हाच धागा पुढे घेऊन आपल्याला साहू सारखे बरेचसे विद्वान इतिहासकार हे 70-80च्या दशकामध्ये काम करताना दिसतात. आणि म्हणजे खरं म्हणजे जे काही छोट्या एक ओपन एंड्स जे ठेवलेले होते ते ओपन एंड्स सॉल्व्ह करण्यासाठी, त्याला काय ऍड्रेस करण्यासाठी प्रादेशिक, प्रांतिक अशा प्रकारचा इतिहास लेखनाचा अभ्यास हा 70च्या दशकामध्ये सुरू झाला आणि तो पूर्णपणे विकसित अजूनही होतो आहे. काही प्रांत, काही प्रदेश, काही आपण ज्याला आपण म्हणू शकू की सांस्कृतिक परीघ. काय होतं की आपण बऱ्याच वेळेला प्रदेश आणि प्रांतिक या बाबी जेव्हा बोलतो, स्थानिक या बाबी जेव्हा बोलतो, तेव्हा ते नैसर्गिकीकरण झालेलं आहे की आपण आताच्या बाउंड्रीज लक्षात घेतो. तर आताच्या सीमा, राजकीय सीमा, महाराष्ट्र म्हणजे कुठे संपतो हे आपण चटकन डोळ्यासमोर आणून मग आपण इतिहासाकडे बघतो आणि इथेच सगळ्यात मोठी गल्लत होते. इथे एक डिस्कशन मला तुम्हाला सांगायचं वाटेल की एक डिस्कशन निर्माण झालं 70च्या दशकामध्ये की रिजनल हिस्ट्री वर्सेस हिस्ट्री ऑफ रिजन. बघा, रिजनल हिस्ट्री वर्सेस हिस्ट्री ऑफ रिजन्स. रिजनल हिस्ट्रीमध्ये जेव्हा बरेचसे म्हणजे आर्मी ऑफ पीपल काम करायला लागले आणि बरेचसे विद्यापीठांचे थेसिस रिजनल हिस्ट्रीवर बेस्ड असायला लागले, तेव्हा काय गल्लत होत होती हे लक्षात घेण्याचं सगळ्यात महत्वाचं हे मला तरी वाटतं गोष्ट आहे ती म्हणजे रिजनल हिस्ट्री लिहिताना बऱ्याच वेळेला फक्त ज्या प्रदेशाचं, ज्या भागाचे इतिहास आपण लिहितो आहे त्याचं गौरवीकरण करण्यामध्ये जास्त आपल्याला कष्ट पडलेले दिसतात, केलेले दिसतात. मग आजूबाजूच्या संदर्भामध्ये म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशांच्या संदर्भामध्ये तुमच्या निवडलेल्या प्रदेशामध्ये झालेली युद्ध, त्यामध्ये गाजवलेले पराक्रमी योद्धे, हिरो, त्यांचे लार्जर दॅन लाईफ असं वर्णन करणं आणि एक प्रकारचं गौरवीकरण आणि तुलना म्हणजे आम्ही किती चांगले आहोत, राजस्थानपेक्षा महाराष्ट्र किती पुढारलेला आहे किंवा गुजरातपेक्षा महाराष्ट्र देश किती, डेक्कन किती पुढारलेला आहे, अशा प्रकारचं कुठेतरी एक म्हणजे पॅशनेट हिस्ट्री, ज्याला साहूचा शब्द आहे हा, पॅशनेट हिस्ट्री वर्सेस इनपॅशनेट हिस्ट्री, ते एका भाषणामध्ये म्हणतात. तर प्रदेश एक स्वतंत्र, वेगळा, अतिशय अलग विलग असलेलं एखादं बेट आहे असं समजून हा अभ्यास झालेला दिसतो आणि हा अतिशय लॉपसाइडेड आणि अतिशय म्हणजे इतिहासाला न्याय न देणारा अभ्यास आहे असा. सो रिजनल हिस्ट्री वर्सेस हिस्ट्री ऑफ रिजन्स. जर आपण हिस्ट्री ऑफ रिजन्स म्हणजे प्रदेशांचा इतिहास, प्रदेशाचा इतिहास, प्रादेशिक इतिहासाच्या ऐवजी प्रदेशांचा इतिहास आपण जर बघितला तर इथे इट इज द मोस्ट डिस्पॅशनेट हिस्ट्री. कारण जर समजा मी काय उदाहरण देतो तुम्हाला की आपण समजा महाराष्ट्राचा अभ्यास सुरू केला आणि पहिलं आपल्याला सातवाहन हे शासन समजलं. मग सातवाहनाच्या निमित्ताने आपल्याला आंध्रचा अभ्यास करावा लागतो कारण त्यांना आधी आंध्रभृत्य म्हणतात. मग आंध्र प्रदेशचा अभ्यास करता करता आपण कोस्टल लाईन वेंगीकडे जातो, वेंगी राज्याकडे जातो. मग कोस्टल लाईनवर आपण कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर आपल्याला कुठेतरी वाटतं की आपण महाराष्ट्र सोडतो आहोत वगैरे वगैरे. दुःख होतं बऱ्याचशा उत्साही
इतिहास अभ्यासकांना. तसं न होता प्रादेशिक इतिहासामध्ये, आणि ही अपेक्षेची बाब स्पष्ट झाली 70च्या दशकाच्या शेवटी, की प्रादेशिक इतिहासामध्ये एक जे संपूर्ण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यापारी या सगळ्या वेगवेगळ्या मानवी जीवनाच्या परिघाच्या आणि शासन संस्थेच्या परिघाच्या अनुषंगाने आपल्याला सगळ्या बाबी बघाव्या लागतील. आणि अशा प्रकारे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नंतर काम झालेलं दिसतं. आणि इथे बऱ्याच लोकांनी तोपर्यंत म्हणजे 1970 पर्यंत 75 पर्यंत या बाबींचा सुतोवाच पण केला होता, परंतु या बाबी कशा प्रकारे अवतरल्या, का अवतरल्या, कोणत्या प्रक्रियांच्या अंती अवतरल्या, याचा चिकित्सक मीमांसा आणखीन बाकी होत. या पार्श्वभूमीवर आपण भैरवी प्रसाद साहूंचं योगदान जर बघितलं तर त्यांचे सगळे आर्टिकल्स, पुस्तकं, आणि सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतं की त्यांनी जे पुस्तक परीक्षण केलेले आहेत, त्याच्यामध्ये केलेली चर्चा ही मला खूप खूप महत्वाची वाटते. त्यांनी जसं देवने आताच सांगितलं की त्यांनी जो वारसा पुढे नेलेला आहे, जो कोसंबी, आपले डी कोसंबी, नंतर आर एस शर्मा, रोमिला थापर, निहरंजन रे, त्यांच्या बरोबर काम करणारे हरमन कुलके, पर्सिवल ब्राउन किंवा आपले स्टेन, बर्नार्ड स्टेन सारख्या बऱ्याचशा लोकांनी मांडलेले जे वेगवेगळे सिद्धांत आहेत ते त्यांनी फक्त चेकच नाही केले, परंतु ते आणखीन समृद्ध कसे होतील किंवा त्याला कोणत्या प्रकारे आव्हान देता येईल, कोणकोणत्या कमी आहेत त्याच्यामध्ये, या बाबतीत त्यांनी अतिशय चिकित्सक अभ्यास केलेला आहे. आता हरमन कुलकेंचं नाव आलं तर त्या निमित्ताने तुम्हाला माहित असेल की म्हणजे जे हेडनबर्ग युनिव्हर्सिटी मधले त्यांनी 20-22 वर्षापेक्षा जास्त संशोधन आणि अध्ययन केलेलं आहे. त्यांचा एक प्रोजेक्ट होता, जर्मनीचा प्रोजेक्ट होता की ओरिसाचा, आणि त्याच्यावर एक प्रसिद्ध ग्रंथ पण झालेला आहे, जगन्नाथ कल्ट जो आहे, जगन्नाथ संप्रदाय, आणि त्याच्या अनुषंगाने जे जे ओरिसाचं पारंपरिक जीवन आहे याचं कुठेतरी उकल करण्याचा प्रयत्न त्या प्रोजेक्टने केलेला. त्या निमित्ताने बरेच वर्ष हरमन कुलके आणि त्यांची टीम ही ओरिसामध्ये काम करत होती. त्या अभ्यासामध्ये जगन्नाथ संप्रदायाच्या अनुषंगाने त्यांनी जे प्रमेय मांडलं त्याचा पण उपयोग आपल्याला साहूने केलेला दिसतो, की कोणत्या पद्धतीने, कशा प्रकारे हे जे आदिवासी किंवा जमात मध्ये असलेले वेगवेगळे दैवता होत्या, त्या कोणत्या मार्गाने, कशा प्रकारे हे मुख्य प्रवाही देवतांमध्ये आणून मग कुठेतरी राज्य शासन किंवा राज्य संस्थेच्या उदय विकासाची प्रक्रिया जोरकस ह्या भागामध्ये, ओरिसाच्या भागामध्ये सुरू झालेली आहे. याच्याबद्दलचा जो त्यांचा पूर्ण जो अन्वेषण आहे त्याचा पण उपयोग आपल्याला साहू यांनी केलेला दिसतं. आता म्हणजे बऱ्याच लोकांचं नाव आलंय, मी म्हणजे बी.डी. चट्टोपाध्याय यांचं पण नाव घेतो, कारण बी.डी. चट्टोपाध्याय आणि हरमन कुलके यांनी मिळून अर्ली मिडिवल इंडियावर जो व्हॉल्यूम जो पब्लिश केलेला आहे तो पण या गोष्टींना खूप महत्वाचा. आता पुन्हा मी माझ्या अगोदरच्या पहिल्या पॉइंट कडे जातो की जेव्हा आपण राज्य निर्मिती किंवा राज्य संस्था या अनुषंगाने उदय आणि विकासाची प्रक्रिया जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा जेव्हा आपण एस्टॅब्लिश्ड प्रस्थापित इतिहासकारांची संशोधनं वाचतो, तेव्हा हा पूर्ण सोपस्कार असतो तो गंगा यमुना दुआब यापर्यंत सीमित असतो, आणि तिथंच ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मौर्य साम्राज्य स्थापन झालं, गुप्त साम्राज्य स्थापन झालं, कुठेतरी म्हणजे वाकाटका होते किंवा दुसरे
दक्षिण तर आपल्याला अतिशय ऍबसेंटच वाटतो जोपर्यंत गुरुकल किंवा सुब्रमणियन वगैरे सारखे लोक काम करत नाही. वेलुथटांबरोबर पण साहूंनी काम केलेलं आहे. परंतु म्हणजे पूर्ण मी सातत्य जेव्हा बघतो, कोहेरन्स जेव्हा बघतो या आर्ग्युमेंटचा 70, 80, 90च्या दशकांमध्ये, तेव्हा कुठेतरी आपली जास्तीत जास्त स्कॉलरशिप ही भारतीय सरंजामशाही, सामंतशाही याच्यासाठी मला तरी वाटतं खर्ची झालेली आहे. तो डिबेट पण महत्वाचा आहे. परंतु उत्तर भारतामध्ये राज्यसंस्था निर्मिती आणि विकासाची प्रक्रियेच्या अनुषंगाने इतर भागामध्ये, भारतीय उपद्वीपखंडाच्या इतर भागामध्ये राज्यसंस्थेची निर्मिती आणि विकास कसा झाला याबद्दलचं काम हे मागे राहिलं. आणि आपण जास्तीत जास्त कशात गुंतलो गेलो, आपण भारतीय सरंजामशाही आणि त्या डिबेटमध्ये आपण गुंतलेलं दिसतो. आणि म्हणजे भारतीय उपद्वीपखंडामध्ये इतर ठिकाणी ते जे म्हणजे इंटिग्रेशनचं मॉडेल जे आपण म्हणतो, जे हरमन कुलके यांनी मांडलेलं आहे, तर त्याबद्दल चर्चा ही पुढे सरकत नाही असायची. तुम्हाला म्हणजे फ्युडॅलिझमचा पण डिबेट माहित असेल. डी.जी. कोसंबींनी म्हणजे फ्रॉम अबाव, फ्रॉम बिलो हे दोन बाबी सांगितलेल्या आहेत. फ्युडॅलिझम म्हणजे सरंजामशाही, फ्रॉम अबाव आणि फ्रॉम बिलो. तर फ्रॉम अबावचं सगळं काही जे विस्तार आहे तो आपण आर एस शर्मा यांच्या लिखाणामध्ये बघतो, की म्हणजे सुरुवातीला कसं ब्राह्मण वृंदांना, आश्रमांना आश्रय मिळत होते. त्याच्यानंतर पहिल्या दुसऱ्या शतकाच्या दरम्यान त्यांना म्हणजे जसं डी.जी. कोसंबीने सांगितलं, ब्राह्मणडे, अग्रहार वगैरे सारखे हे मिळत गेले, जमिनी मिळत गेल्या. नंतर मोठमोठ्या अधिकाऱ्यांना इन कोर्स ऑफ टाइम, दरबारातील वेगवेगळ्या प्रांतिक अधिकाऱ्यांना पण जास्तीत जास्त अधिकारांसहित नंतर 1-2 शतकानंतर, पहिल्या आणि दुसऱ्या शतकानंतर कर गोळा करणे, त्याच्यानंतर म्हणजे न्यायालयीन प्रशासन सांभाळणे, दंड आकारणे वगैरे सारख्या जास्तीत जास्त हे देऊन, म्हणजे अधिकार देऊन त्यांना ते दान किंवा भेटी देण्यात आल्या. आणि त्याच्यामुळे ते स्थानिक प्रांतीय जे अधिकारी होते ते कुठेतरी जास्त बळावले, शक्तिशाली झाले कोर्स. आणि कुठेतरी केंद्रीय राजघराणं जे होतं आणि सामान्य प्रजा होती याच्या मधला जो जमीनदाराचा सक्षम, अतिशय काय म्हणता येईल त्याला, बलवान असा एक एलिट ग्रुप तयार झाला. आणि तो इन कोर्स ऑफ टाइम तुमचा काय म्हणता येईल एक सामंत किंवा सरंजामी. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा त्यांचा आवाज येतोय सर, तुमचा आवाज एकदम कमी झालाय, येतोय कमी फक्त झाला. कमी येतोय. अच्छा, एक सेकंड. हॅलो, आता अजूनही कमीच येतोय सर आवाज. आता ओके नाही, मला वाटतं माईक थोडं जवळ. ओके ओके. आता हॅलो. नाही सर, अजून तसाच प्रॉब्लेम आहे. आता येतोय? नाही सर, सेम अजून तसाच कमीच येतोय. एक मिनिट, ते माझं हेच बदलतो. तुला ठीक होता का? हॅलो. नाही सर, अजूनही आवाज कमीच येतोय एकदम. ठीक होता? हे बदलवतो. हो, या अगोदर ठीक होतं. हा,
मला वाटतं हेडफोनचा काहीतरी प्रॉब्लेम हेडफोनचा इश्यू आहे, तो अचानक हे झाला, कमी झाला आवाज. आता येतोय आवाज? हो सर, आता व्यवस्थित येतोय. हॅलो व्यवस्थित येतं आता. येस सर, हॅलो आता हा, व्यवस्थित येतोय सर येतोय आवाज. येतोय येतोय. हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर, येतोय. येतोय? हो हो येस सर. येस. ओके 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 ओके. मला तुमचा आवाज येत नाही वाटतं. हा, तुम्ही स्विच ऑफ केलं, ठीक आहे. येतो ना आवाज? येस हो येस. येतोय सर. ओके ओके, Yes, थँक्यू. sir. तर मी हे सांगत होतो की तेव्हा जे फ्रॉम बिलो जे फ्युडलिझम म्हणा किंवा सरंजामशाहीचा, भारतीय सरंजामशाहीचा कसा उदय आणि विकास झाला यावर कमी लक्ष देण्यात आलं आणि जास्तीत जास्त लक्ष कुठेतरी कशा प्रकारे केंद्रीय सत्तेने, केंद्रीय शासनाने कोर्स ऑफ टाइम पहिल्या दुसऱ्या शतकापर्यंत बऱ्याचशा जमिनी एक वेतन म्हणून किंवा आश्रमांना एक स्थानिक कशा प्रकारे त्यांचं हे झालं, काय म्हणतात, बळावले, धुरीणत्व त्यांच्याकडे त्यांनी घेतलं आणि बऱ्याच गोष्टी ते त्या याच्यामध्ये कंट्रोल करायला लागले त्या ह्याच्या दरम्यानच्या काळामध्ये. काय होतं की त्यांच्या वाढत्या दडपशाहीमुळे आणि संपूर्ण अर्थव्यवस्था काबीज केल्यामुळे, जी काही शासन अर्थव्यवस्था काबीज केल्यामुळे, म्हणजे ह्या संपूर्ण हा थिसिस आहे. बाजारपेठा, शहर आणि आंतरप्रांतीय व्यापार यांचा पण ऱ्हास होतो. ज्या विनिमयातून मेटॅलिक कॉइन्स जातात आणि राजकीय क्षेत्रामध्ये तुमच्या त्याचे शक्ल पडतात. विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सतत घडत असते आणि स्थानिक जे मी जसं सांगितलं की शक्तिशाली जे सत्ता केंद्र आहेत त्यांच्या याच्या वेगवेगळे असे ते काय म्हणता येईल त्याला, पॉवर सेंटर्स हे निर्माण होतात एक मोठ्या केंद्रीय असलेल्या शक्तीच्या याच्या अधिकारामध्ये म्हणा किंवा त्याच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये. आता इथे कुठेतरी शर्मा शेवटी असं म्हणतात आणि तिथेच बऱ्याच लोकांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे की अशा प्रकारची प्रक्रिया ऍज इफ इट इज मिरर्ड इन दी अदर पार्ट ऑफ द कंट्री, म्हणजे इतर ठिकाणी पण अशीच प्रक्रिया घडली असावी असेल आणि कुठेतरी दुसऱ्या म्हणजे दुआब सोडून, गंगा यमुना दुआब सोडून इतर भागामध्ये पण याच प्रकारच्या स्वरूपाच्या पद्धतीने, प्रक्रियेने आपल्याला तिथे पण भारतीय सरंजामी वगैरे प्रस्थापित झाले. आता त्याला डी.एन. झा, हरबंस मुखिया, सुब्बाराव आणि तुमचे बर्टन स्टेन यांनी काही ठिकाणी आव्हान दिलेली आहेत. म्हणजे झा यांनी कलियुग आणि पेरिफेरल जे राज्याचं होतं, सीमांत भाग होता, त्याच्यामध्ये ही प्रक्रिया दिसत नाही. किंबहुना कलियुगची जी कन्सेप्ट आहे त्याच्या अनुषंगाने झाने हे भारतीय सरंजामशाही उदय, विकास, प्रसार हा डिस्कस करायचा. हरबंस मुखिया स्पष्ट म्हणतात की युरोपियन सरंजामी व्यवस्था आपण जर त्याचा उदय बघितला, विकास बघितला, तर तिथे कुठेतरी सामाजिक पेच प्रसंग आपल्याला केंद्रस्थानी दिसतो आणि त्याच्यामुळे भारतीय सरंजामीमध्ये हे केंद्राकडून, केंद्र सत्तेकडून प्रशासन विकेंद्रीकरण करण्याची प्रक्रिया ही काय आपण सरंजामीमध्ये घेऊ शकत नाही वगैरे वगैरे. हे खूप मोठे आर्ग्युमेंट्स आहेत
तो विषय आता नाहीये, परंतु त्या अनुषंगाने आपण जेव्हा सरंजामी खालून म्हणजे निम्न स्तराकडून म्हणजे फ्युडलिझम फ्रॉम बिलो याचं जे इन कोर्स ऑफ टाइम एक विवेचन नंतरच्या लिखाणामध्ये आपण जेव्हा बघतो, त्या लिखाणांमध्ये साहू यांचं लिखाण हे महत्वाचं ठरतं. ओके, साहू यांचं लिखाण महत्वाचं ठरतं. त्याच्या आधी किंवा त्यांच्या बरोबर जे आपले बर्टन स्टेन हे तामिळनाडूच्या अनुषंगाने जे म्हणजे म्हणणं मांडतात की नाडू हे खूप महत्वाचं घटक होता आणि तंजोर सारख्या किंवा तुमच्या कांची सारख्या उच्चभ्रू लष्करी अधिकारी, काही रॉयल फॅमिलीतले लोक, त्यांच्याबरोबर व्यापारी लोक किंवा स्थानिक अधिकारी लोक, हे सरंजाम लोक हे त्याच्याबरोबर कम्युनिकेशन किंवा संपर्क साधत नव्हते, तर नाडू हा महत्वाचा घटक त्या सगळ्या याच्यामध्ये होता, प्रक्रियेमध्ये होता. आणि त्याच्यामुळे बर्टन स्टेन हे म्हणतात की म्हणजे पूर्व मध्ययुगीन दक्षिण भारतामध्ये ही राज्य व्यवस्था ही बहुकेंद्री होती आणि इन कोर्स ऑफ टाइम सेगमेंटरी स्टेटची जी संकल्पना आहे तुम्हाला माहितीच असेल. त्या बरोबरीने मी का बरं हे सगळं सांगतोय की त्यांच्या जस्टापोज करून विसवी आपण साहू सरांचं आपण योगदान अभ्यास करणार आहे. एक नाव फक्त घेतो आणि मग आपण साहूंकडे येऊया. स्पेन्सर, G.W. स्पेन्सर याने एक प्रकारचं सूत्र मांडलं, टॅक्स, ट्रिब्यूट, प्लंडर आणि कंटिन्यू. म्हणजे कर, खंडणी, लूट यातलं सातत्य. म्हणजे पुन्हा कर, खंडणी, लूट. आणि या अनुषंगाने चोळ साम्राज्याचं हे आपल्याला डिस्क्रिप्शन किंवा विवेचन केलेलं दिसतं. आपल्या स्वतःच्या कोर राज्यातून चोळ साम्राज्य हे कर गोळा करत होते. जे पेरेफेरल एरिया होता, शेजारचे राज्य होते, त्याच्यातून खंडणी गोळा करत होते आणि वेळोवेळी लष्करी मोहिमा काढून हे लूट करत होते. अशा प्रकारे आपल्याला त्या राज्याचं स्वरूप हे दिसतं. आता आपण साहू यांच्या योगदानाकडे येऊया. साहू यांचं योगदान आपल्याला लेटेस्ट त्यांनी केलेली सुमित गुहा यांच्या पुस्तकावरच्या कॉमेंट वरून एक छोटेखानी एक पॅरेग्राफचं ते कॉमेंट आहे, एपीडब्ल्यू मध्ये छापल्या गेलेलं आहे 2016च्या दरम्यान. 15ला सुमित गुहांचं पुस्तक आलं, 16ला साहू यांचं एक कॉमेंट आली, EPW ने ती पण छापलेली आहे. ते पुस्तक होतं स्टेटस, ट्राईब, कास्ट, हिस्टोरिकल री एक्सप्लोरेशन इन कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह या शीर्षकाचं. याच्यावर म्हणजे अतिशय छोटेखानी परंतु महत्वपूर्ण लोडेड अशा प्रकारची कॉमेंट आपल्याला साहूंची दिसते. ते म्हणतात की प्राचीन व मध्ययुगीन, पूर्व मध्ययुगीन, अर्ली मिडिवल, प्राचीन, पूर्व मध्ययुगीन आणि मध्ययुगीन काळात भारतीय इतिहासात जनपद, नाडू किंवा कृषी वसाहत निर्माण होण्याची किंवा घडण्याची, एकरूप होण्याची, एकटावण्याची जी प्रक्रिया होती, ती प्रक्रिया ही सतत होताना दिसते. आणि असे वेगवेगळे जनपद किंवा नाडू असे एकत्र येऊन आपल्याला मंडल किंवा देश हे शब्द आपल्याला सगळ्या एपिग्राफ्स मध्ये सापडतात. 8व्या 9व्या शतकाच्या नंतर मंडल, देश म्हणजे रिजन, प्रांत मध्ये या सगळ्या जनपदांचं रूपांतर आपल्याला किंवा झालेलं दिसतं, एकटवलेले झालेले दिसतात. आणि जे आजच्या भाषिक प्रांताच्या
पुनर्रचनेच्या अतिशय वेगळ्या आहे. म्हणजे कुठेतरी सुमित गुहाने आजचे भाषिक प्रांत लक्षात घेऊन ट्राईब आणि जाती याचं विवेचन केलेलं दिसतं. त्याला हे म्हणजे एक प्रकारे सावधान करता आहेत. प्रत्येक भागासाठी, प्रांतासाठी, प्रदेशासाठी ही प्रक्रिया जी मंडल बनण्याची म्हणा किंवा नाडू किंवा जनपदाची प्रक्रिया जी आहे ती वेगवेगळी आहे. आता हे झालं आपलं तथाकथित मुख्य प्रवाही विकेंद्रीकरण, म्हणजे विकेंद्रित असलेलं प्रशासकीय वेगवेगळ्या टप्प्यांचं, म्हणजे आपण आता म्हणतो तालुका, ग्राम, तालुका, जिल्हा, प्रदेश वगैरे, मंडल वगैरे सारख्या ज्या हायरार्कीमध्ये, ज्या उतरंडीमध्ये आपण बोलतो, ते मुख्य प्रवाही प्रशासकीय भाग किंवा उपविभाग आपण इथेच आपला विषय थांबत नाही. शाक्य, लिच्छवी, योद्धेय, भिल्ल या लोकांचं काय होतं? यासारख्या आदिवासी जमातींच्या किंवा पूर्वी असलेल्या गणसंघाच्या संबंधित शाक्य, लिच्छवी, योद्धेय किंवा आदिवासी जे भिल्ल वगैरे सारखे जमाती आहेत, या जमाती ज्या भागात राहत होत्या त्या संबंधीच्या राज्य शासन किंवा राज्य संस्था विकासाचं जे प्रक्रिया आहे तो विकासक्रम या लोकांच्या बाबतीत काय कसा घडतो त्याचं कोणी आतापर्यंत निरूपण केलेलं आहे का नाही, ही गोष्ट नेमकी कोण हेरतो? बीपी साहू हे त्यांच्या पूर्णपणे, म्हणजे त्यांचे मी जवळजवळ सगळेच आर्टिकल वाचले. त्यांच्या सगळ्या आर्टिकल्स मध्ये कुठे ना कुठे याचे डिटेल्स हे पेरलेले आहेत की कशा प्रकारे ओरिसा हा आजचा ओरिसा, प्लीज तुम्ही लक्षात नका घेऊ, माझ्या पुढच्या विवेचनामध्ये हे येईलच की ओरिसा कशा प्रकारे आताचा छत्तीसगड, झारखंड आणि खाली आंध्र प्रदेशचा कोस्टल भाग इथपर्यंत पसरलेला एक सांस्कृतिक परीघ आपल्याला लक्षात येईल. त्याच्यामध्ये अनेक मंडल आणि त्या मंडलांमधल्या असलेले म्हणजे खेचाखेची, संघर्ष, समन्वय, देवाणघेवाण या बाबी आहेतच, परंतु कशा प्रकारे या संपूर्ण सांस्कृतिक भौगोलिक अवस्थेला एक ओळख, एकमेव ओळख आपल्याला ॲज लेट ॲज 14व्या-15व्या शतकापर्यंत मिळाली, ही सगळी प्रक्रिया, ही सगळं या सगळ्या प्रवासाचं अन्वेषण, मीमांसा आपल्याला साहू यांनी केलेली दिसते. आणि त्यांचं असं पण म्हणणं आहे की अशा प्रकारच्या प्रक्रिया इतर प्रदेशांमध्ये पण याच काळामध्ये, म्हणजे आताच्या घडीला पूर्व मध्ययुगीन आणि मध्ययुगीन काळ हा इतका महत्वाचा आहे की ते निरंजन रे यांनी ते प्रेसिडेन्शियल ऍड्रेस मध्ये, इफ आय एम नॉट रॉंग, 1970-71च्या प्रेसिडेन्शियल ऍड्रेस मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट काँग्रेसच्या द ग्रेट मिडेवल इंडिया हे इकडून कशा प्रकारे सामंतीकरण पूर्ण भारताचं झालं आणि कशा प्रकारे मध्ययुगामध्ये वेगवेगळ्या ओळखी, स्थानिक ओळखी, प्रादेशिक ओळखी, स्वतंत्र भाषा म्हणजे मराठी असो, ओडिसा असो, गुजराती असो, त्या भाषेमध्ये आलेले साहित्य आणि त्या अनुषंगाने, म्हणजे आपल्याकडे चक्रधर स्वामींनी पहिल्यांदा महाराष्ट्राची व्याख्या नीट केलेली आहे. तो काय ऍक्सिडेंट नाहीये, तो योगायोगाने नाही केलेलं त्यांनी. ती प्रक्रिया ही सगळ्या भारतभर, भारतीय उपद्वीप खंडामध्ये संपूर्ण घडत होती. आणि कुठेतरी म्हणजे ब्राह्मण पुरोहितांच्या त्या वर्गाचा पण भूमिका आपल्याला त्याच्यानंतर कशी बदलली, कशा प्रकारे मंदिर आणि रॉयल मॅग्निफिसंट काइंड ऑफ टेम्पल आर्किटेक्चर का निर्माण झाले 10व्या-11व्या शतकामध्येच, याचा पूर्णपणे आपल्याला मीमांसा दिसते. या संपूर्ण
म्हणजे जे साहूने वेगवेगळ्या लेखनामध्ये वेगवेगळ्या शोध निबंधामध्ये याचा उहापोह आपल्याला कुठेतरी वेगवेगळ्या थीम्स घेऊन केलेला दिसतो. आता आपण पुन्हा इकडे येऊया, ओरिसाकडे आपण येऊया, की जसं मी आता मगाशी उल्लेख केला की लिच्छवी आहेत, शाक्य आहेत, त्याबरोबरच शबर आहेत, भिल्ल आहेत, पुलिंद आहेत. या समुदायाच्या बद्दल ते ज्या ठिकाणी राहत होते, डोंगराळ प्रदेशात राहत होते, ज्या ठिकाणी ते त्यांचं तत्सम म्हणजे पूर्ण राज्य नाही म्हणता येणार, परंतु तत्सम एक स्थानिक वेगवेगळ्या संबंधांनी गुंफलेले असे प्रकारे ते तिथे राहत होते. त्यांच्या त्या भागामध्ये कोणत्या मार्गाने आणि कोणत्या स्वरूपाची ही राज्य निर्मितीची प्रक्रिया ही झालेली दिसते, याच्याबद्दलचं आता आपण विवेचन बघूया. यांचं अस्तित्व हे वनक्षेत्र किंवा जात जमात क्षेत्रीय समूह संघाचं असा याच्या संदर्भ साहित्य आणि अभिलेखांमध्ये त्यांच्याबद्दल या जमातींबद्दल वारंवार आपल्याला उल्लेख सापडतो. परंतु मुख्य प्रवाही आकलनामध्ये असं आपण ग्राह्य धरतो की जात आणि जात जाणीव हे खूप महत्वाचं आहे. जात आणि जात जाणीव ही पारंपरिक भारतामध्ये एकच प्रकारची सुरुवातीपासून सर्वदूर पसरलेली आहे. आणि खरं म्हणजे हे चुकीचं आहे, तुम्ही पण ऍग्री कराल. आणि पण एक बाब नक्की आहे, एक बाब अतिशय म्हणजे हे साहूंचं वाक्य आहे की फॉर वन शुअर थिंग, की खात्रीलायक एक गोष्ट आपण सांगू शकतो की जात या संस्थेचा शोध हा वासाहतिक शोध नाहीये. ओके, वासाहतिक शोध नाहीये. आणि त्या अनुषंगाने जर आपण निम्न स्तराकडून सामंतशाही कशा प्रकारे विकसित झाली याचं जर विवेचन बघितलं तर आहे वेळ अजून, तर इंटरेस्टिंग आपल्याला दिसतं. आता उल्लेख मगाशी केला की अग्रहार, ब्रह्मदेय, वेगवेगळ्या आश्रमांना दिलेलं देणग्या आणि त्यांना दिलेले अधिकार, या सगळ्या बाबी आपण बघितल्या. परंतु जर आपण फ्रॉम बिलो याची जर म्हणजे प्रक्रिया उलगडून बघायची ठरली तर इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला साहू सांगतात की बऱ्याच ऐतदेशीय स्वायत्त अशा आदिवासी सत्ता ज्या डोंगराळ भागामध्ये मुख्यतः म्हणजे बऱ्याच रिमोट भागामध्ये जे राहत होत्या, तो भाग सुरुवातीला काबीज करण्यासाठी म्हणा किंवा त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी म्हणा, प्रभुत्व खूप मोठी गोष्ट आहे, परंतु त्या भागामध्ये निदान प्रसार करण्यासाठी म्हणा, तेव्हा 4थ्या शतकापासून पुढे, म्हणजे हे शतक खूप महत्वाचं आहे. वेगवेगळ्या कारणांनी, मनुस्मृती असो, पुराणांची रचना असो, किंवा एक विशिष्ट प्रकारचं भारतीय सामंतशाहीचा उदय, विकासाची प्रक्रिया असो, या सगळ्या दृष्टीने, किंवा इवन तुमच्या कलियुग असो किंवा विष्णूचे 10 अवतार कल्पना असो, वेगवेगळ्या दृष्टीने 4थ्या शतकापासूनचा पुढचा प्रवास हा अतिशय डायनॅमिक, अतिशय गुंतागुंतीचा, पण इंटरेस्टिंग आपल्याला दिसतो. अक्षरशः 14व्या-15व्या शतकापासून पर्यंत काय होतं की उत्तर भारतातून अनेक स्थलांतरित ब्राह्मणांना हे भूदान देण्याचे बरेचसे उदाहरणं आपल्याला 4व्या शतकापासून मिळायला लागतात. आपल्या आजच्या केसमध्ये ओरिसामध्ये. आणि त्यांना म्हणजे 1-2 ब्राह्मणांना व्यक्तिगत देणग्या दिलेल्या, मोठ्या संख्येने देणग्या दिलेल्या नाहीत.
आणि अनेक प्रकारचे समूहांसाठी छोट्या छोट्या पण देणगी आपल्याला दिलेल्या दिसतात, पण त्या कुठे दिलेल्या आहे? आदिवासी भागांमध्ये. त्या भागातल्या जमिनी अनेक अनेक जवळची वनराई म्हणा, पडीक जमीन म्हणा, त्याचे शब्द आपल्याला 7व्या-8व्या शतकानंतर असे आढळतात की वन, जंगल, पडीक जमीन, माळ रानाची जमीन, गाय रानाची जमीन म्हणा, किंवा एक वनराई म्हणा, याच्यासाठी सेपरेट स्वतंत्र शब्द हे आपल्याला 8व्या-9व्या शतकाच्या नंतरच्या अभिलेखांमध्ये दिसतात. तर हे जमिनीचे पट्टे सुरुवातीला 4थ्या शतकापासून हे मुख्यतः एका गोष्टीसाठी दोन गोष्टींसाठी देण्यात आले. एक तर या ज्या पडीक जमीन होत्या त्या शेतीखाली आणणे, ज्याच्यामुळे एक प्रकारे जातनिहाय शेतकरी समाजाचा पाया रचला गेला, सुरुवात झाली. म्हणजे इट इज द बिगिनिंग ऑफ, इन अदर वर्ड्स, पिझंटायझेशन ऑफ ट्राइब्स. जमातीचं किंवा आदिवासी समूहाचं शेतकरीकरण ची प्रक्रिया आपल्याला इथून सुरुवात झालेली दिसते. त्यामुळे बाह्य प्रदेशांबरोबर या ज्या दोआबच्या बाहेरच्या प्रदेशांचं बाह्य प्रदेशांबरोबर आर्थिक एकात्मीकरणाची प्रक्रिया पण इथे सुरू झालेली दिसते. ज्यामुळे आपण बघतो की राज्य किंवा तत्सम संस्था या म्हणजे विस्ताराच्या दृष्टीने उदयास येऊ लागल्या. आता गंमत काय होते इथे की सार्वजनिक किंवा जन प्राधिकरणाची जी रचना व्यवस्था जी हळूहळू जी विकसित पावते, त्याचं पालन पोषण करण्यासाठी कुठेतरी अधिशेष, अतिरिक्त हा आपल्याला उत्पादन पाहिजे असतं. हा सिद्धांत तुम्हाला पण या सगळ्या मशिनरीचा सांभाळ करण्यासाठी, त्यांना वेतन देण्यासाठी म्हणा, त्यांचं हे करण्यासाठी, उतरंड नीट सांभाळून ठेवण्यासाठी म्हणा, तर स्ट्रक्चर नीट ठेवण्यासाठी म्हणा, तर कुठेतरी पहिल्यांदाच हे नवीन लागवडीखाली आलेल्या जमिनीच्या उत्पादनामुळे आपल्याला हा अधिशेष, हा आपल्याला अतिरिक्त उत्पादन हे झालेलं दिसतं. आणि त्याच्यामुळे आदिवासी स्वायत्त टोळींचे जे सरदार होते, जे नायक होते, त्यांचं क्षत्रियीकरण हा शब्द कुलकेंचा आहे. आणि यांनी जो शब्द वापरला तो आहे ट्युटलेज किंवा संरक्षक किंवा पालक यांचं क्षत्रियकरण हे खूप गरजेचं, खूप महत्वाचं आपल्याला दिसतं. आता हे क्षत्रियकरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणि आपल्याला जो आपला म्हणजे असा स्टिरियोटाइप पण म्हणता येईल त्याला, असा समज करून घेतलेला आहे आपण की ब्राह्मण क्षत्रिय आणि त्या दोघांचं एकमेकांबरोबर लव्ह अँड हेट रिलेशनशिप, आणि त्याच्यामध्ये सगळे शोषक आणि शासक वर्गांनी वर्षानुवर्ष इतरांचं हे केलं, म्हणजे काय म्हणतात, शोषण केलं. एवढं हे इतकं असं स्पष्ट नसून बऱ्याच वेळेला आपण असं समजतो की त्या स्थानामध्ये, क्षत्रियाच्या किंवा त्या शासकाच्या स्थानामध्ये कुठेतरी आपल्याला, म्हणजे इथे ग्रॅमशी आपल्याला दिसतो की ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल किंवा त्याचं तो जे स्वरूप असतं, त्याचा जो पूल असतो, ग्रुप असतो, तो नेहमी बदलत असतो. आणि त्या दृष्टीने आपल्याला इथे पण तीच प्रक्रिया दिसते की ज्या प्रकारे सामंतांनी दिलेले जे शाही फरमान आहेत किंवा त्यांनी दिलेला जो राजाश्रय आहे, त्याच्यासाठी जे जे ब्राह्मण वृंद आले होते, त्यांनी पूर्णपणे त्यांचा वैदिक ब्राह्मणी धर्म तिथे इम्पोज केलेला नाहीये. आणि ही खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आपल्याला लक्षात येते, जी कुलकेंनी
जगन्नाथ संप्रदायाच्या अनुषंगाने तिथे एक्सप्लेन केलेली आहे की आदिवासी देवतांना एका बृहत्त परिवाराचा ही भाग करून आले. आणि इथे तुमचा पौराणिक धर्म, एक पुराण कथा ज्या 4-5व्या शतकामध्येच रचल्या जातात त्याचं महत्व कळतं की कोणताही स्थानिक राजा याला कुठेतरी जे मोठं परिवार आहे, म्हणजे शैव परिवार किंवा विष्णूचे वेगवेगळे अवतार, या सगळ्यांमध्ये एक लार्जर स्केलेटन अबाधित ठेवून, एक मोठा सापळा, एक मोठी चौकट अबाधित ठेवून त्या चौकटीमध्ये वेगवेगळे आपल्याला गोष्टी, मिथक, पुराण कथा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. आणि मग तुमचं काळूबाई असो, तुमचं म्हसोबा असो, तुमचं म्हणजे नंतर आलेले विठोबा असो, किंवा तुमचे मोठमोठे म्हणजे बालाजी असो, कोणी असो, हे जे स्थानिक महत्वाचे देव देवता होते त्यांच्याविषयी वेगवेगळ्या मिथक कथा या रचण्यात आल्या. म्हणजे गणांचा जो ईश्वर ते माहिती असेल तुम्हाला, तो गणपतीला कुठेतरी ऍब्झॉर्ब करून हे शिवाच्या परिवारामध्ये एक मिथक तयार करून, एक मिथक सर्वदूर पसरवून त्याचा ऍक्सेप्टन्स हे कालोगामध्ये होताना दिसतो. असे बऱ्याच प्रकारचे मिथक, अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी, या कपोलकल्पित कथा या रचण्यात आल्या. एक दुसरा की त्यांनी ब्राह्मण पुरोहित वर्गाने आधीचे जे अस्तित्वात असणारे जे आदिवासी पुरोहित होते किंवा आदिवासी जे वैद होते, भगत होते, त्यांना पूर्णपणे डिसलॉज केलं नाही. आता पण तुम्ही जगन्नाथपुरीला जाल तर एक स्थानिक आदिवासी तिथे पुरोहित आहे ब्राह्मणांच्या पूर्ण एका भावगर्दीमध्ये. ते तशा प्रकारचे कर्मकांड करतो आणि आजही करतो. त्यांनी काय केलं अकॉर्डिंग टू साहू, की जे तेव्हाचे प्राप्त परिस्थितीमध्ये असलेले जे आदिवासी विधी होत्या त्या एलॉबोरेट केल्या, त्या जास्त त्याचा विस्तार केला, त्याचा अतिशय तपशीलवार कर्मकांड त्याच्यामध्ये अंतर्भूत केले आणि त्याचा एक प्रकारे अवडंबर ज्याला म्हणू त्या स्वरूपामध्ये त्याची पूजा अर्चा आणि विधी आणि संपूर्णपणे सगळे कर्मकांड हे मोठ्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भव्यता अशी दाखवून हे केल्यामुळे आपल्याला असं जाणवतं की कुठेतरी त्या स्थानिक सरदाराला, नायकाला राज्यपद किंवा एक प्रकारचं प्रभावी धुरीणत्व हे प्राप्त करून देण्यासाठी पण या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग झालेला असतो. म्हणजे याच्यामध्ये 2-3 भाग पुन्हा मी अधोरेखित करू इच्छितो की एक शेती आधारित शेतकरी प्रजा, त्याच्या म्हणजे त्याला आधार देण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी धर्म, जो तुमचा यातू धर्म किंवा आदिवासी धर्म होता त्याच्यामधले कर्मकांड, त्याचं कुठेतरी ब्राह्मणीकरण, आणि ते ब्राह्मणीकरण करत असताना पूर्णपणे एक स्थानिक देवतांना हे लार्जर पॅन्थिऑन मध्ये एक शिव किंवा तुमचं विष्णू याच्या घराण्यामध्ये, याच्या मोठ्या फॅमिलीमध्ये कुठेतरी स्थान मिळवून देण्यासाठी कथा, मिथक वगैरे हे करणं, रचना करणं. त्यामुळे हा संपूर्ण भाग कुठेतरी आपल्याला 4-5व्या शतकानंतर 6व्या शतकामध्ये एक प्रकारे एक जनपदासारखा, एक म्हणजे झूम ऍग्रिकल्चर पासून आपण नांगरावरची हे शेती व्यवस्था, जसा आपण हा प्रवास बघतो तसाच प्रवास आपण
त्या संपूर्ण आदिवासी घटकांचा शेतकरी झाल्यामुळे तसा एक जसं मी सुरुवातीला बोललो की एक सांस्कृतिक जॉग्राफिकल एक्सटेंट, एक घटक, एक अस्मिता ही स्थानिक समाज समुदायाच्या अनुषंगाने न राहता एक म्हणजे डोंगराच्या रांगा म्हणा किंवा तुमच्या नद्या म्हणा या भौगोलिक घटकांनी सीमा तयार झालेल्या भागामध्ये एक नवीन प्रकारचे सांस्कृतिक गुण वैशिष्ट्य निर्माण झालेले दिसतात आणि त्याचं प्रतिनिधित्व आता सगळे त्या घिटोमध्ये म्हणा, त्या भागामध्ये म्हणा राहणारे लोक आता करायला लागले. या कर्मकांडांमध्ये ते विस्तृत, गुंतागुंतीचे, जटिल हे कालोखामध्ये झालेच, परंतु सत्ताधिकाऱ्यांचा पण याच्यामध्ये दृढीकरण हे आपल्याला झालेलं दिसतं. याचं बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये डिस्क्रिप्शन आहे की कशा प्रकारे मग देवतांचे स्वरूप हे तेच राहिलं, परंतु बदललं नाही, परंतु कशा प्रकारे ते कर्मकांड वगैरे हे मोठ्या प्रमाणामध्ये हे झाले. आता नंतरच्या 7व्या-8व्या शतकानंतर मला किती वेळ आहे अजून देव? तर लास्ट 10 to 15 मिनिट्स. मला आता तुमचा आवाज येत नाही. तर येतोय आता? एक सेकंद. येतोय सर? किशोर तू अनम्यूट करून विचारून बघ, माझा आवाज जात नसेल. बोला. तर येतोय आवाज आता? मला तुमचा आवाज येत नाही. एनिवे मी 5-10 मिनिटं कंटिन्यू करू. यस 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 10 ते 15 मिनिट बोला. मुफीदने सांगितलंय. तर याच्या नंतर काय दिसतं की मग मी थोडक्यात सांगतो की शाहू यांनी काय केलं की त्यांनी ओरिसाचे म्हणजे कलिंगापासून तर तुमच्या श्रीपूर पर्यंत, माथर किंवा तुमचे शैलोद्भव याच्या फॅमिलीज किंवा ज्या घराणे होते ज्यांनी शासन केलं, नल किंवा पूर्वेला आणखीन तुम्ही गेला तर गंग सारखे कशा प्रकारे या स्थानिक शासकांनी म्हणजे कलिंगाच्या माथर पासून तर गंगपर्यंत आणि यांनी कशा प्रकारे कोणकोणत्या पद्धतीने हे वेगवेगळे मंडल हे आकार घेत गेले याचं एक म्हणजे एक विवेचन केलेलं आहे. नंतर येणाऱ्या पण 6व्या शतकानंतर पण येणाऱ्या ज्या शक्ती आहेत, मानस आहे, विग्रह आहे, नल, माथर याचा मी तुम्हाला उल्लेख करूनच दिलेला आहे. त्यांनी कशा प्रकारे कोंगोडा मंडल, तोसाल मंडल, नंतर खालचं खिंजाली मंडळ, नंतर काय म्हणतात त्याला यमगार्थ मंडल, बोनाई मंडल, ऐरावत मंडल, अशा वेगवेगळ्या मंडलांमध्ये सत्ता आपल्याला स्थापित झालेली दिसते 9व्या-10व्या शतकापर्यंत. आणि कुठेतरी त्यांचं बिरुद पण बदलतं. म्हणजे ते जे गोंडाधिपती किंवा गोंड्राधिपती स्वतःला म्हणत होते ते आता स्वतःला सोमवंशी किंवा पांडव वंशी अशा प्रकारचे बिरुद पण त्यांनी घेतलेले दिसतात. आता इथे बर्टन स्टेनने पण त्यांच्यामधली पण हायरार्की शोधायचा प्रयत्न केलेला आहे की फॉर एक्झाम्पल सुल्की नावाचे जे शासक म्हणजे फ्युडल लॉर्ड्स होते, ज्या प्रकारचे सामंत होते, ते सुल्की सारखे लोक स्वतःला रणक, सामंताधिपती, महासामंताधिपती असं आम्हाला पंचभूतेश्वरांकडून मिळालेले ही पदवी आहे, अशा प्रकारचं वेगवेगळं आपल्याला विवेचन तेव्हाच्या आपल्याला एपिग्राफ्स मध्ये किंवा ताम्रपटांमध्ये आपल्याला दिसतं. इथे महासामंताधिपती याच्याबद्दलचं विवेचन हे बऱ्याच लोकांनी केलेलं दिसतं. म्हणजे आर्यन दांडेकरांचं एक आर्टिकल मला आठवतं, त्यांनी
हड्डळ हड्डळ या ठिकाणची जी कॉपर प्लेट त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे आणि तिथे ते आपल्याला स्पष्ट दिसतं की सामंतांमध्ये पण एक प्रकारची हायरार्की, एक प्रकारचं उतरंड त्यांनी जपलेली आहे. ते देवनंदन देव याने आपल्या ताम्रपटामध्ये अभिलेखामध्ये उच्चार केलेला आहे की खास परम भट्टाकाराला मी मुजरा करतो किंवा खास नमस्कार करतो. अशा प्रकारचं त्यांचं पण उतरंड या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते. नंतर साहू आपल्याला खूप डिटेल मध्ये 2-3 गोष्टी सांगतात. कोणत्या गोष्टी सांगतात की त्या अभिलेखांमध्ये ताम्रपटांमध्ये कशा प्रकारे दिलेल्या जमिनी, त्याच्या बाजूला जर नदीचा ओहोळ असेल, नदी असेल, तर त्या जमिनीचा फक्त त्यामध्ये उल्लेख नसतो, तर त्या नदीमध्ये मासे, कासव पकडण्याचे पण अधिकार दिलेले असतात. त्या जमिनीच्या आजूबाजूला असलेल्या वनराईचे पण अधिकार दिलेले असतात. जंगल असेल, त्या जंगलामध्ये वाघ, गेंडा, हत्ती मारणे पकडण्याचा पण अधिकार दिलेला असतो. त्या जमिनीवर असलेले छोटे हे ते डिटेल्स आधीच्या अभिलेखांमध्ये किंवा ताम्रपटांमध्ये दिसत नाहीत. आता बघा कशा प्रकारे संपूर्ण नेचर बदलत आहे. आणि जेव्हा तुमचं फ्रॉम बिलो फ्युडलिझमची सरंजामीची पूर्ण प्रक्रिया ही पूर्ण परिपक्व होताना दिसते, तेव्हा आपल्याला या सगळ्या विरुद्ध घेतलेले किंवा सगळे तपशीलवार ह्या बाबी दिलेल्या झाडांची नाव येतात. म्हणजे तुमचे ताडामाडाची झाडं, आंब्याची झाडं, जांभूळची झाडं, हे सगळे असे विधिवत नीट असे आपल्याला मेन्शन केलेले या संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला दिसतं. मी आता म्हणजे जागेची पण नावं येतात. मी आता त्या तपशीलवार जात नाही, परंतु तुम्हाला माझा पॉइंट म्हणजे पळली असेल, पानक असेल, पदर असेल, यासारखे शब्द आपल्याला खेड्यागावामध्ये म्हणजे त्याचं पण आपल्याला एक स्पेसिफिकेशन्स दिसतात. म्हणजे पाडा असो, एक छोटस वस्तीस्थान, खेडं असो, किंवा तेव्हाच्या जर ग्रामीण वसाहती जर तुम्ही बघितल्या तर त्या जोडलेल्या नव्हत्या. तर त्याच्यामध्ये पूर्ण भूभाग तुम्हाला दान दिलेला आहे. कशासहित? त्या वेगवेगळ्या घेटोंसहित, त्या वस्ती स्थानासहित, त्या ग्रामीण लोकांसहित त्यांनी त्याच्यामध्ये असलेले जे कारागीर आहेत त्यांची पण नावं, त्यांचे पण कारागीर. तुम्हाला एक शब्द 8व्या-9व्या शतकानंतर किंवा त्या आधीपासूनच संपूर्ण अभिलेखामध्ये दिसतो, भूमिछिद्र न्याय. भूमिछिद्र न्याय. ओके, हा आपण म्हणजे सेटनेटला पण विचारतो बऱ्याच वेळेला. भूमिछिद्र न्याय हा शब्द बऱ्याचशा अभिलेखांमध्ये आपल्याला 9व्या-10व्या शतकामध्ये दिसतो. याचा अर्थ काय की जे जे काही आहे त्या जमिनीवर, त्या जमिनीच्या लगत, त्या सगळ्यांवर अधिकार हा प्रस्थापित झालेला आपल्याला दिसतो. मी आता शेवटाकडे येईल की म्हणजे ज्या पॉइंट पासून आपण जसं पिकांचे पण आपल्याला बरेचसे प्रकार नंतर याच्यामध्ये दिसतात. मी अतिशय शेवटच्या पॉइंटकडे येतो की जसं मी सुरुवातीला बोललो की ज्या प्रकारे ब्राह्मण पुरोहितांचा वर्ग हा एक विशिष्ट भूमिका घेऊन या प्रदेशांमध्ये भूमिका वठवत होता. इन कोर्स ऑफ टाइम, बाय द टाइम आपण 10व्या-11व्या शतकात येतो तेव्हा कुठेतरी आपल्याला स्थानिक शेतकरी समाज म्हणा किंवा इतर अधिकारी वर्ग म्हणा त्यांच्यामध्ये आणि तेव्हाच्या त्यांच्या पॅरलल ब्राह्मण समुदायामध्ये फ्रिक्शन कुठेतरी
कुठेतरी भांडण, संघर्ष हा झालेला दिसतो. त्याचे बरेचसे उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे इथे 2-3 नावं घ्यायची ठरली तर म्हणजे आपले स्पियर आहेतच, परंतु बर्टन स्टेन आहे, नंतर नंदी म्हणून आर्यन नंदी. आर्यन नंदींनी यांनी खूप खूप अतिशय म्हणजे ल्युसिड पद्धतीने इसवी सन 11 मध्ये कशा प्रकारे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये, या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये कशा प्रकारे ब्राह्मणी समुदाय आणि शेतकऱ्यांमध्ये हे वैर भांडणांचे हे मुद्दे चव्हाट्यावर आले, याचं निरूपण केलेलं आहे. डी.एन. झा यांनी चोल अभिलेखांचा अभ्यास केला आणि कशा प्रकारे पुन्हा ब्राह्मण आणि शेतकऱ्यांमध्ये वाद होते याच एक प्रकारे विवेचन आपल्याला केलेलं दिसतं. 10व्या-11व्या शतकामध्ये आपल्याला दिसेल की कुठेतरी अर्बनायझेशनची प्रोसेस पुन्हा सुरू झालेली, बाजारपेठ वाढल्यात आणि हे सगळं पुन्हा का झालं, तेव्हाच का झालं, याचं पण विवेचन आपल्याला बऱ्यापैकी दिसतं. कुठेतरी जसं आधी पण बोललो की 10व्या-11व्या शतकामध्ये मंदिरांची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आणि तिथेच कुठेतरी ब्राह्मण वृंदाचा, पुरोहित वर्गाचा रोल, भूमिका ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसली. मंदिर सापेक्ष मंदिराच्या आजूबाजूला आणि बाजारपेठांच्या आजूबाजूला पिलिग्रिमेज सेंटर्स, आपण ज्याला आपण यात्रा म्हणतो, पिलिग्रिमेज सेंटर्स यांची निर्मिती कशा प्रकारे झाली आपल्याला म्हणजे बऱ्याच आधी पण बऱ्याचशा लिखाणाहून हे ज्ञात आहे की कशा प्रकारे मंदिर आणि यात्रा, हे पिलिग्रिमेज सेंटर्स हे सामंतशाहीला कशा प्रकारे मदत करतात वगैरे म्हणून. हे 10 ते 14व्या शतकामध्ये तेलंगणा भागामध्ये आपण एक उदाहरण घेऊया. 70% जास्त भूदान हे मंदिरांना दिलेलं दिसतं. ते या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे लोकस हा बदलतो आहे सत्ता संबंधांचा. सगळ्याच मानवी जीवनाच्या परिघांमध्ये हा सत्ता संबंधांचा हा समतोल किंवा सत्ता संबंध याचे नवीन अलाइनमेंट्स आपल्याला याच्या दिसतात. आणि याच पार्श्वभूमीवर शाही भव्य मंदिर संकुल बांधण्याचा म्हणजे बृहदेश्वर टेम्पल, गंगाईकोंडा चोलापुरम, ऑफकोर्स जगन्नाथपुरी, अशा प्रकारचे मोठे टेम्पल कॉम्प्लेक्सेस हे आपल्याला स्थानिक शासकांनी हे बांधायला सुरुवात केलेली दिसते. इट वॉज व्हेरी मच कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी ऑफ देन कंटेम्पररी प्रोसेसेस विच वर हॅपनिंग इन द सोशो कल्चरल रिलिजियस डोमेन असच. जिथे आपण इसवी सन पूर्वाचा हाती गुंफा इन्स्क्रिप्शन बघतो खारवेलचा, तो खारवेल स्वतः इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये स्वतः जैन धर्माचा एक पाईक आहे. तो त्याच गुहेच्या बाहेरच्या भिंतीवर मोठा जो अभिलेख, शिलालेख जो कोरतो, त्याच्यामध्ये सगळ्या धर्माच्या लोकांना ते कौतुक करतो, सगळ्या धर्माच्या लोकांना आश्रय आहे याच्याबद्दलचं तो विधान करतो. अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या फ्लक्स मध्ये या बाबी बघायला मिळतील. जे तुमचे म्हणजे स्थानिक देवता आहेत, नरसिंह, महिषामर्दिनी किंवा म्हणजे मरियाई किंवा तुमचे काळूबाई वगैरे सारखे बरेचशा ते देवता आतापर्यंत त्या दशावतार म्हणा किंवा शिवाच्या फॅमिलीमध्ये म्हणा या स्थिर स्थावर कुठेतरी झालेला आहे. मी अमरकंटकला होतो, तिथे मी नर्मदेच्या बऱ्याचशा बद्दल, नर्मदा देवता, तिचं आयकॉनिग्राफी, तिच्या बद्दलच्या असलेल्या बऱ्याचशा या मिथक कथा वाचल्या. कुठेतरी तिला म्हणजे पार्वतीचं एक अवतार म्हणून त्या कथा तिथे विकसित झालेल्या दिसतात. मला 2 प्रकारचे तिथे
पुराण आढळलं, एक गोंड पुराण पण होतं याच्याबद्दलचं, नर्मदेच्या बद्दलचं. पण आता अलीकडे आलेलं पूर्णपणे म्हणजे वैदिक ब्राह्मणी साच्यातलं नर्मदेचं पुराण पण आपल्याला तिथे दिसतं. मी माझ्या या विवेचनाच्या शेवटी येतो की जसं मी सुरुवातीला पण सांगितलंय की चौथे शतक 13वे शतक, इवन तुम्ही 14-15 पर्यंत येऊ शकतात. याच्यामध्ये या सगळ्या संशोधकांनी म्हणजे कुलके, चट्टोपाध्याय आणि नंतर साहू या तिघांनी त्यांचा पूर्ण आपण अभ्यास बघितला तर 3 स्टेजेस, 3 टप्पे असे आपल्याला दिलेले आहेत, ज्याचं विवेचन मी आधीच केलेलं आहे. चौथे शतक ते 13-14वे शतक, त्याच्यामधले 3 टप्पे. पहिला टप्पा ते समजतात 4थे ते 7व्या शतकापर्यंत. 4थे ते 7व्या शतकापर्यंत आपण पूर्णपणे एक म्हणजे शेती व्यवस्था कशी प्रस्थापित करणे किंवा लागवडीखाली नवीन नवीन जमीन येणे, त्याच्यामध्ये पळ्ळी नावाची संकल्पना, त्या गोष्ट नावाची संकल्पना, पदर नावाची संकल्पना, कसे स्थानिक वस्ती स्थानांना किंवा एक प्रकारे महसुली इलाक्यांना नवीन नवीन नामविधान देण्यात आले. ही प्रक्रिया आपण पूर्णपणे बघतो 7व्या शतकाच्या शेवटपर्यंत. आणि सगळ्या प्रक्रियांच्या परिणिती म्हणून 7व्या शतकाच्या आसपास कुठेतरी उतरंडीचा समाज, शेती उत्पादन आणि धर्म कारण या अनुषंगाने उतरंडीचा समाज कुठेतरी आपल्याला आकारास येण्यात दिसतो. आणि तिथेच 8व्या-9व्या शतकापासून बाजार, छोट्या छोट्या मंडी, म्हणजे ज्याला अभिलेखामध्ये मंडपीक म्हणतात. मंडपीक नंतर उत्तर भारतामध्ये इतर प्रदेशांमध्ये मंडपीकचं मंडी झालं किंवा हट्टचं हाट झालं, किंवा आपल्या महाराष्ट्राच्या भागामध्ये पेठा. हे शब्द आपल्याला 8व्या-9व्या शतकानंतर अभिलेखामध्ये येताना दिसतात. ही एक फेज झाली, ही एक स्टेज झाली. दुसरी स्टेज ते म्हणतात की 7व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत. आणि 7व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत काय होतं तर नागरीकरणाची प्रक्रिया सुरू होते. कुठेतरी व्यापारी जे वृंद असतात ते गणिक किंवा श्रेष्ठी, मग त्याच्यामध्ये म्हणजे राजश्रेष्ठी, सातवाह, नगराचा पुरश्रेष्ठी, असे वेगवेगळे श्रेष्ठींचे गट आपल्याला, जे दोज हू वर केटरिंग टू द राइज ऑफ अर्बनायझेशन, प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन विच वी विटनेस ड्युरिंग दी सल्तनत टाइम्स. ओके, सल्तनत हा शब्द फक्त मी काळासाठी वापरतो, त्यांचं काही योगदान नाही आहे. परंतु त्या टाइम कॅप्सूलमध्ये ह्या प्रक्रिया, त्याची परिणिती कुठे होते तर ह्या शहरीकरणाच्या किंवा नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये होते, जे आपण या व्यापारी संघटना किंवा श्रेष्ठींचे नावं त्यांच्यामध्ये असलेली उतरंड हे 10व्या-12व्या शतकापर्यंत आपण त्याचा मागमूस घेऊ शकतो. इथे कुठेतरी आपली जाती व्यवस्था किंवा जातनिहाय जाणीवा या वेगवेगळ्या भारतीय उपद्वीप खंडाच्या प्रदेशांमध्ये मूळ धरू लागतात. बघा, आपला खूप मोठा गैरसमज असतो की आपण वैदिक धर्म, वैदिक काळ अभ्यास करतो आणि तिथूनच संपूर्ण भारत हा जातीमय होऊन जातो, अशा प्रकारचं रातोरात जातीमय होऊन जातो, अशा प्रकारे आपण समजतो. परंतु पूर्णपणे जाती वर्णाधिष्ठित वर्णाच्या या पूर्णपणे साच्यामध्ये वेगवेगळ्या जाती, त्या जातींमधले असलेले उतरंड, त्यांचे वेगवेगळे, कारण आधी व्यवसाय होते. आपल्याला एक थेरी सांगते की व्यवसायानुसार जाती निर्माण झाल्या, परंतु व्यवसाय होते गावामध्ये,
जनपदांमध्ये किंवा इतर पालींमध्ये व्यवसाय वेगवेगळे होते, परंतु एक दोन होते ते. जेव्हा त्यांची संख्या भरघोस वाढते, जेव्हा एकच प्रकारचे काम करणारे पॉटर्स म्हणा, कुंभार म्हणा किंवा कार्पेंटर्स म्हणा, त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते शहरीकरणामुळे, जे 10व्या-12व्या शतकानंतर होतं, तेव्हा कुठेतरी त्यांना वर्णधारित जातीवर्णधारित या संरचनेमध्ये बसवण्याचा प्रयत्न होतो. आणि त्या अनुषंगाने शेवटची जी स्टेज आहे ती 10 ते 13व्या-14व्या शतकापर्यंत, तिथे कुठेतरी प्रादेशिकता ही मोठ्या प्रमाणामध्ये बिंबवली जाते. म्हणजे जे आपण अभिमानाने म्हणतो की विविधता में एकता, जी विविधता आहे, प्रादेशिक विविधता म्हणजे स्थानिक भाषा, त्याचं वाङ्मय, जसं रुमिला थापर म्हणतात चरित वेगवेगळ्या व्हर्नाक्युलर लँग्वेज मध्ये त्या म्हणतात, लोकल लँग्वेज मध्ये लिहिल्या गेली, रामचरित असो किंवा तुमच्या बंगालमधलं वेगळं असो. नंतर त्या ठिकाणचं असलेलं क्राफ्ट, कला, ते म्हणजे यांनी एक मंदिर स्थापत्य कलेचं उदाहरण दिलेलं आहे. आपण जे नागर वगैरे म्हणतो त्याच्यामध्ये एक रेखा मंदिर जे फक्त ओरिसामध्येच येतात. रेखा मंदिरामध्ये पण 3 भाग आहेत. ते कसं स्थापत्य आणि रेखा मंदिर बांधणारे कारागीर कुठून येतात? ते झारखंड वगैरे उत्तरेच्या भागातून किंवा मध्य प्रदेशच्या भागातून येतात. मग कुठेतरी त्या दोन्ही स्थापत्य कलेचं सरळमिसळ होऊन कशा प्रकारे स्थानिक स्थापत्य कला, मंदिरांची म्हणा किंवा इतर क्राफ्ट्स आपल्याला उदाहरणं घेता येतील, ते विकसित होतात, याचं आपल्याला पूर्णपणे जे विवेचन आहे किंवा ज्या प्रकारचं हे आहे, स्थानिकता आहे, त्याची प्रादेशिकता आहे, ती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये. यामध्ये एक शेवटचा एक मुद्दा आहे की ब्राह्मणी वैदिक धर्मामध्ये एक प्रकारे राजाश्रय देणे, त्याच्याबद्दलच्या कहाण्या निर्माण करणे, कर्मकांड करणे किंवा एक प्रकारे एथिकल इम्परेटिव्ह त्या अनुषंगाने समाजामध्ये डूज अँड डोंट्स किंवा एक्सपायशन, ज्याला आपण प्रायश्चित्तम वगैरे वगैरे, या सगळ्या बाबी ज्या होत्या त्या इतर धर्मांमध्ये, इतर धर्म संप्रदायामध्ये नसल्यामुळे इन कोर्स ऑफ टाइम ब्राह्मणी धर्म हा डॉमिनंट झालेला दिसतो. आणि त्याची आपल्याला प्रचिती ही वेळोवेळी भक्ती चळवळीमध्ये दिसते. जी भक्ती चळवळीचा संघर्ष हा पूर्णपणे जीवन व्यवहार किंवा वर्ल्ड व्ह्यू आपण ज्याला म्हणतो, वैदिक ब्राह्मणी जीवनदृष्टी आणि जीवन किंवा इतर धर्म संप्रदायाची जीवनदृष्टी, याच्यामध्ये जी संघर्ष होतो, ज्या प्रकारे फ्रिक्शन होतं, घर्षण होतं त्या दोन्ही विचारसरणींमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला वेळोवेळी जाणवतं की या सर्व दूर या पूर्ण विचारांच्या म्हणा किंवा ऑर्गॅनिक व्यवहाराच्या म्हणा लेवलवर ब्राह्मण धर्म पोचल्यामुळे इट बिकेम डॉमिनंट, इट सबऑर्डिनेट्स द अदर जीवनदृष्टी, अदर वर्ल्ड व्ह्यूज as such. जे काही प्रयत्न झाले जाती वर्ण व्यवस्थेविरुद्ध, बुद्ध धम्म मतापासून तर तुमच्या माधवाचार्यापर्यंत, तर अनेक प्रयत्न झाले. भक्ती चळवळ पूर्णपणे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या दृष्टीने काम करत असते. परंतु त्याची परिणिती काय झाली, त्या प्रयत्नांची, तो एक धर्म संप्रदाय म्हणून निर्माण होऊन बाजूला झाला. पहिल्यांदाच महात्मा ज्योतिबा फुलेंनी जाती व्यवस्थेवर जे आव्हान दिलं, ते त्यांचा प्रयत्न त्यांनी धर्ममतामध्ये रूपांतरित न केल्यामुळे कुठेतरी सत्यशोधक समाजाचं आपल्याला एक सेक्युलर आणि एक अर्थात आधुनिक मूल्य व्यवस्थेवर आधारित समानतेसाठी कुठेतरी एका विशिष्ट दिशेने आपल्याला संघर्ष उभारताना
तो प्रयत्न दिसतो, तो आधी झाला नाही, होऊ शकत नव्हता असं. तर अशा प्रकारे भारतीय अस्मिता ही पूर्णपणे 15व्या-16व्या शतकामध्ये या वेगवेगळे क्राफ्ट्स, वेगवेगळ्या आर्किटेक्चरल न्यूआन्सेस, वेगवेगळे तुमचे लिटरेचर याच्याने अतिशय संपृक्त आणि अतिशय म्हणजे एनरिच, संपन्न झालेला दिसतो. मी ते थांबतो, बराच वेळ घेतलाय मी. देव, मी थांबतो. थँक्यू, थँक्स फॉर कॉलिंग मी. थँक्यू सर. तुम्ही प्रोफेसर BP साहू यांच्या कामाविषयी एक सखोल विश्लेषण केलं आणि सोबतच तुमची त्या संदर्भात जी क्रिटिकल दृष्टी आहे ती सुद्धा आमच्यासोबत शेअर केली. त्याबद्दल आम्ही कुतुळ शाळेच्या वतीने आपले आभार मानतो. आता आपण सरांना काही प्रश्न विचारूयात. काही प्रश्न असतील तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करा किंवा चॅट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न टाकू शकतात. आम्ही ते वाचू आणि सर त्याच्यावर उत्तर देतील किंवा सर त्यांची मतं आपल्यासोबत शेअर करतील. मला वाटतं सरांना ऐकू येत नाहीये देव. हो हो हो. गायकवाड सर, ऐकू येत आहे तुम्हाला? किशोर, फोन करून बघ ना त्यांना. माझा आवाज येतोय? हा येतोय, पण ओके, प्लीज बोला देव. येतोय. हा येतोय. आय थिंक आपला सरांना आवाज जात आय नाही. थिंक सर आमचा आवाज येतोय? अनम्यूट करा सर. येतोय का? गणेश सर, अनम्यूट करा. किशोर, आवाज येतोय का? हो येतोय. की चांगली मांडणी वगैरे केल्यानंतर मला उलट त्यांचं अभिनंदन करायचं आहे. हा ऍक्च्युअली माझा प्रांत नाहीये, पण त्यांनी इतकं छान त्याचं विश्लेषण केलं आणि साऊंडच्या कामाची इतकी छान त्यांनी दखल घेतलेली आहे आणि त्याचे पदर असे फायबर वाईज असे दाखवावे असे त्यांनी दाखवलेले आहे. त्याबद्दल मी किशोर सरांचं फार अभिनंदन करतो. ऍक्च्युली मला आय हॅव लर्न अ लॉट. थँक्यू सर. किशोर, नाशिकहून बांबरे सर बोलतो. हा, नमस्कार सर. नमस्कार. खूप दिवसांनी आवाज ऐकायला आला. छान मांडणी होती. थँक्यू सर. हा, बाकी कसं चाललंय? मजेत ना? हो व्यवस्थित चाललंय. बरं वाटलं जरा ऐकून. छान थँक्यू मांडणी. सर. थँक्यू. देव, मला एक प्रश्न विचारायला आवडेल सरांना. राहुल विचार. तर तुम्ही म्हटलात की 10व्या-11व्या शतकांमध्ये आपल्याला मंदिरांचं बांधकाम वाढलेलं, एक मल्टिपल डिटीज वाढलेल्या दिसत आहेत. तर आपल्याला जसं त्याला चॅलेंज म्हणून किंवा त्याला रिॲक्शन म्हणून महाराष्ट्रात महानुभाव आणि खाली लिंगायत कल्ट उभे राहताना दिसत आहेत, तसं आपल्याला भारतभरामध्ये असं काही वेगवेगळे कल्ट दिसतात का याच काळामध्ये, त्याच ट्रेंडला रिॲक्शन म्हणून? हो दिसतात ना. आपण जर, माझा आवाज येतोय ना? हो सर. गुड. आपण जर दक्षिण भारताचं उदाहरण घेतलं तर बृहदेश्वर हे रातोरात जमिनीमधून आलेलं दैवत नाहीये. ते आधीच प्रस्थापित दैवत आहे, नंतर त्याला राजश्रय देण्यात आलेला आहे. परंतु काय होतं, इन कोर्स ऑफ टाइम ते म्हणजे त्या प्रवासामध्ये म्हणा, इन कोर्स ऑफ टाइम म्हणा, कुठेतरी ते मोठ्या लार्जर ग्रेटर रिलिजन मध्ये ऍब्झॉर्ब होतात आणि ते एक 100-1 वर्षानंतर, म्हणजे जसं संतोषी माता, शिर्डीचे साईबाबा, यांचं सगळ्यांचं उदाहरण, म्हणजे धनाचे सर चांगलं बोलतील याच्यावर शिर्डीच्या साईबाबांबद्दल, की कशा प्रकारे म्हणजे CID रेकॉर्ड्स मध्ये त्यांचा फोटो वगैरे होता आणि लोकमान्य टिळकांचे बरेचसे सहकारी त्यांना भेटत होते. एक फकीर माणूस होता, त्याचं कशा प्रकारे ब्राह्मणीकरण होतं एक 70-80 वर्षाच्या काळामध्ये म्हणा, किंवा कशा प्रकारे तुमचे गाडगे महाराज म्हणा, किंवा ते दत्ताच्या बाजूला उभे केलेले पेंटिंग्स निर्माण होतात. हा म्हणजे याला ऍब्झॉर्प्शनच्या काळाला काय 50-60 वर्ष पुरेसं असतं.
तर प्रयत्न झालेत तशा प्रकारचे पण प्रयत्न झालेत. म्हणजे आपण वेरूळचे लेणी म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे स्थापत्य पण बघितले, जे अर्ली मेडिवल आहेत, तिथे सगळ्याच जाती धर्माचे आपल्याला लेणी दिसतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. परंतु जसं मी कारण सांगितले, त्या कारणांती आपल्या लक्षात येतं की इन कोर्स ऑफ टाइम ज्या प्रकारची म्हणजे प्रत्येक जातीची वैशिष्ट्य सांभाळण्याची जी प्रवृत्ती ही आपसूक होऊन घातलून दिलेली आहे संपूर्ण उतरंडीमध्ये, त्याच्यामुळे ती बाय अँड लार्ज ही उतरंड ही संपत नाही किंवा त्याला हादरे बसतात, परंतु ती मोडत नाही. असं मुफीद काहीतरी विचारणार होते. मुफीद मुजावर. हा सर, एक आवाज येते मला. हा, येतो. हा सर, मला एक प्रश्न होता. मंदिरांचा संबंध आपण जसा सॉव्हरेंटी बरोबर लावतो, म्हणजे एखादं राजाचं मान्यता मिळवण्यासाठी किंवा थोडं प्रतीक म्हणून ते वापरलं जातं. ठीक आहे. तर जर म्हणजे मी आता मराठा इतिहासाचा अभ्यास करताना बऱ्याचदा असं काय होतं की शाहू महाराजांनी शनिवारवाडा बांधताना असं म्हटलं की त्याला कोट करू नका, असं म्हणजे कडेनं त्याच्या भोवतीनं तटबंदी बांधू नका असं सुचवलं होतं. त्याचं एक इंटरप्रिटेशन असं पण होऊ शकतं की सॉव्हरेंटीचं प्रतीक म्हणून तुम्ही ते बांधू नका असं ते अडवतात, थांबवतात पेशव्यांना तसं करण्यापासून. तर मंदिरांचा एखादा फ्युडल लॉर्ड जो आहे तो सामंत मूळ राज्यापासून फुटून निघण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मूळचं जे केंद्रीय सत्ता ती वीक होते आणि तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळी अशा पद्धतीच्या मंदिरांचं बांधकाम किंवा मंदिरं प्रस्थापित करणं, देवता प्रस्थापित करणं, अशी काही प्रोसेस त्याच्याकडून त्यावेळी घडते का? आणि समजा अशी काही घडत असेल तर ती जी मुख्य सत्ता आहे ते त्याला थांबवण्यासाठी किंवा टॅकल करण्यासाठी काही गोष्टी करतात का? असा एक मला म्हणजे प्रश्न पडतो. आणि दुसरं हे की एखादं सामंत ज्यावेळी राज्यापासून वेगळा होऊन स्वतःचं वेगळं अस्तित्व प्रस्थापित करायचा प्रयत्न करतो, त्यावेळी तिथल्या पुरोहित वर्गाचं नेमकं याच्यामध्ये, पुरोहित किंवा ब्राह्मण, ते नेमकं त्यांची काही भूमिका यामध्ये असते का? थोडे जरा मला प्रश्न पडलेत. थँक्यू सर. तुमचं सर, माईक तुम्ही अनम्यूट करा. अनम्यूट करा सर. अनम्यूट. हा, थँक्यू. म्हटलं की पहिला जो प्रश्न आहे त्याचे बरेचसे म्हणजे प्रकारे चर्चा होऊ शकते की तुमचा मूळ मुद्दा काय होता की स्थानिक जी प्रस्थापित देवता आहे त्याच अनुषंगाने होता ना? हा, म्हणजे फुटून निघण्याची जी प्रक्रिया ज्यावेळी सुरू आहे सामंतांची, त्यावेळी तो या पद्धतीची मंदिरांना म्हणजे जास्तीत जास्त एखादी देवता उभी करणं किंवा त्याला जास्त प्रसिद्धी मिळवणं किंवा मंदिर बांधणं असं काही प्रयत्न करतोय का? आणि जर ते तसं करत असेल तर जी केंद्रीय सत्ता आहे, जे मूळचं राजा आहे, तो काही त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करतो का? नाही, असं मला अशा अर्थानं मला ते विचारायचं खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. की कारण काय होतं की आपल्याला आजच्या दृष्टीने जे संपर्क म्हणा किंवा संप्रेषणाचं ज्या प्रकारे जाळं दिसतं तेवढं जाळं तेव्हा नव्हतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की जो स्थानिक देवतांचा जो तो मंदिर बांधतो, तो मंदिर बांधतानाच ती जी त्याच्याबद्दलची कथा, त्याच्याबद्दलचं ते संपूर्ण तो धर्मकारण ज्याला आपण म्हणतो, तो ऑलरेडी म्हणजे प्रचारात मध्ये असतो, तो प्रभावात असतो. त्याच्यामुळे सामंताला किंवा महासामंताला खरं म्हणजे लोकांचा एक म्हणजे सोशल सँक्शन मिळण्यासाठी मंदिर बांधण्याची किंवा त्याला दान देण्याची एक हे दिसते, क्रिया दिसते. दुसरा जो भाग आहे तुमच्या प्रश्नाचा की केंद्रीय सत्तेकडून त्यासाठी काही अटकाव किंवा कशा प्रकारचा अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो का नाही. खरं म्हणजे या संपूर्ण सामंतशाहीमध्ये केंद्रीय सत्ता इतकी वीक असते, इतकी ती काय म्हणतात त्याला म्हणता येईल की दुबळी असते.
सगळ्या दृष्टीने मला तर वाटतं की कुठेच असं उदाहरण दिसत नाही की फक्त स्थानिक देवतांच्या म्हणजे याच्यासाठी अर्चना सुरू केली किंवा त्यांचं मंदिर बांधलं किंवा स्थानिक देवताचं पूजन सुरू केलं त्याच्यामुळे केंद्रीय सत्ता किंवा ज्याला आपण म्हणतो मोनार्किकल सत्ता ते कुठेतरी त्याला म्हणजे अटकाव करतात किंवा त्याला प्रबंधित करतात असं उदाहरण नाहीये. तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला की दुसरा प्रश्न कशाबद्दल होता? ब्राह्मण किंवा पुरोहित त्याला काही लेजिटिमेसी देण्याचा सुरुवातीपासून प्रयत्न करतात, म्हणजे बंड बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच वेळी त्यांच्याकडून काही आर्ग्युमेंट्स येतात किंवा अशा अर्थाने. हो हो, खरं म्हणजे ती प्रक्रिया आधी झालेली असते आणि त्याचं जे पॉप्युलर जे म्हणजे लौकिक जे महत्व असतं ते आधी प्रस्थापित झालेलं असतं आणि त्याच्यानंतर त्याला राजश्रय हा मिळत असतो. ही उलटी प्रक्रिया नाहीये की ते असं म्हणजे एका संध्याकाळी सगळे ब्राह्मण पुरोहित बसून की असं ठरवतात की उद्यापासून असं करायचं, असं नाही होत. की ते सगळं कालोघामध्ये हळूहळू हळूहळू जे मी तुम्हाला सांगितलं 70-80 वर्षाचा हा काळ, ते जनमानसामध्ये त्या स्थानिक दैवतेची नवीन प्रतिमा, स्थानिक देवतेचं नवीन कर्मकांडाच्या स्वरूपात असलेलं अवडंबर, स्थानिक देवतेचं नवीन विधी, त्याचे असलेली मिरवणूक, त्याच्या असलेल्या यात्रा, त्याच्या आजूबाजूला जमणारी जत्रा, या सगळ्या गोष्टी ह्या कालोघामध्ये निर्माण झाल्यानंतर जेव्हा त्या एक परिपक्व अवस्थेत असतात तेव्हा तिथे कुठेतरी राजाश्रय मिळतो. राजाश्रय अशाच देवतांना, अशाच देवस्थानांना मिळतो जो आधीच प्रजेच्या मनामध्ये श्रद्धास्थान निर्माण केलेलं असतं त्या देवतांनी. बघा, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळं काम सोडून विठ्ठलवारीला दरवर्षी जातात, हा काय ऍक्सिडेंट नाही आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला सपत्नी जातात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, हा काय योगायोग नाहीये. तुमच्या म्हणजे सोशल सँक्शनसाठी, तुमच्या प्रजेच्या या सगळ्या गोष्टींसाठी श्रद्धेचे स्थान पण राज्यकर्त्याने हे पूजायचे असतात किंवा पुजतात. एनिबडी एल्स? सर, मला एक प्रश्न आहे. हा देव. हरमन कुलकेंनी म्हणजे ओरिसा आणि त्या सगळ्या क्षेत्रातल्या क्षत्रियायझेशनच्या संदर्भात विपुल प्रमाणात लिखाण केलेलं आहे आणि पण ते पूर्व मध्ययुगीन काळाच्या संदर्भातलं ते आहे. आणि आपल्याला असंही दिसतं की 20व्या शतकामध्ये महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर खूप झपाट्याने क्षत्रियायझेशन झालं वेगवेगळ्या जातींमध्ये, क्षत्रिय माळी, क्षत्रिय रामोशी, क्षत्रिय तेली अशा. तर मग या दोन्ही क्षत्रियायझेशनच्या प्रक्रियांमध्ये नेमका काय फरक, कसं तुम्ही पाहता? दोन्हीकडे क्षत्रियायझेशन होतंय, एक पूर्व मध्य काळातला आहे आणि एक वसाहतिक काळातला आहे. हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न की आरंभिक इतिहासाच्या संदर्भात विचार करताना प्रामुख्यानं बऱ्याच वेळेस वर्णधर्म केंद्री जो समाज आहे त्याच्याविषयी विपुल प्रमाणात बोललं जातं, पण आदिवास्यांचा जो इतिहास आहे प्राचीन भारताच्या संदर्भातला त्याची म्हणावी तशी चर्चा होत नाही. माझ्या पाहण्यात एक जुना ग्रंथ आहे B.A. सालेटोर यांचा, ट्राईब इन इंडियन हिस्ट्री असं. बरोबर. पण आता आपण जर आदिवास्यांना केंद्रस्थानी ठेवून प्राचीन भारताचा जर इतिहास जर बघितला तर कशा पद्धतीने आपण त्याविषयी भाष्य करू शकतो? तुम्ही काय म्हणाल? जो पहिला प्रश्न आहे, हॅलो, माझा आवाज येतोय? येस सर, यू आर ऑडिबल. ग्रेट ग्रेट. जो पहिला प्रश्न आहे हरमन कुलकेंबद्दल, हरमन कुलके यांनी जी एकीकरणाची प्रक्रिया सांगितलेली आहे ती बऱ्यापैकी विस्तारित सांगितलेली आहे. ते इंटिग्रेशन मॉडेल ज्याला आपण म्हणतो, ते त्यांनी म्हणजे फक्त प्राचीन भारताच्याच अनुषंगाने सांगितलेली नाहीये. ती प्रक्रिया कोणत्याही काळामध्ये, म्हणजे आता पण, फॉर एक्झाम्पल आता पण ती अबाधित पुढे चाललेली म्हणजे रिजनल हिस्ट्रीची प्रक्रिया आहे.
ते मुख्यतः 2 असे पॅरामीटर्स देतात, 2 समांतर प्रक्रिया आपल्याला सांगतात या इंटिग्रेशन मॉडेलमध्ये. त्याच्यामध्ये पहिलं प्रक्रिया आहे, जसं तुम्ही म्हटलं की आदिवासी देवदेवतांचं हिंदुवीकरण किंवा हिंदूकरण. ओके. आणि दुसरी जी आहे ती नायक सरदारांचं हे क्षत्रियीकरण किंवा तुम्ही जसं म्हणता ते रूपांतर. याच्यामध्ये जसं मी बोललो तसं हे परस्पर परिघांचा जो संबंध आहे तो पूर्ण राजश्रय मिळवून देण्यासाठी, एक सामाजिक किंवा सांस्कृतिक अधिष्ठान मिळवून देण्यासाठी स्थानिक बलाबल जी आहे त्या दृष्टीने केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रांतिक एकीकरणासोबतच सांस्कृतिक एकीकरणाची जी प्रक्रिया आहे ती महत्वाची आहे. आपण धर्म फक्त धर्माच्याच दृष्टीने एक लिमिटेड अर्थाने आपण विचार करतो, पण संस्कृती निर्माण किंवा संस्कृती अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा धर्म यशस्वीपणे भूमिका वठवतो तेव्हा ती संस्कृतीचं अधिष्ठान हे कुठेतरी तुम्हाला या राज्यकर्त्यांना दिलेलं किंवा झालेलं दिसतं. त्याच्यामध्ये हे सगळे आपल्याला काय म्हणता येईल अंडर करंट्स हे अतिशय महत्वाची भूमिका हे भूजत. त्याचा एक शब्द चांगला वापरतो तो, त्याचं मराठी भाषांतर होईल की धर्म विधिवत सार्वभौमत्व. धर्म विधिवत सार्वभौमत्व आणि राजकीय नियंत्रण. धर्म विधिवत सार्वभौमत्व सॉव्हरेनिटी आणि राजकीय नियंत्रण हेच सूत्र पुढे बर्टन पुढे भाषा एकीकरणाच्या आणि इतर गोष्टींसाठी हेच हे वापरतो. तुम्ही वासाहतिक बद्दल काय बोललात तुम्ही? विसरलो. म्हणजे वसाहती काळामध्ये सुद्धा एक विशेषतः महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर अनेक जातींमध्ये क्षत्रियकरणाची प्रक्रिया सुरू झालेली. म्हणजे त्या जाती मासिक म्हणजे क्षत्रिय मराठा, क्षत्रिय माळी आणि ते स्वतःला क्षत्रिय कसे आहेत असं म्हणून घेण्याचा प्रयत्न करतात. तर ही क्षत्रियकरणाची प्रक्रिया आणि पूर्व मध्य काळामध्ये जी झालेली क्षत्रियकरणाची प्रक्रिया, या 2 प्रक्रिया कशा आहेत असं मी तुम्हाला विचारलं. त्याच्यामध्ये काय थोडस वेगळं आहे ही प्रक्रिया. जे आधुनिक काळामध्ये होतं विशेषतः 18व्या शतकाच्या शेवटापासून, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकांमध्ये सगळे शिवचरित्र लिहायला लागतात. ओके. सगळे शिवचरित्र लिहायला लागतात आणि कुठेतरी म्हणजे फुलेंच्या पोवाड्यापासून तर रानड्यांच्या रायज ऑफ मराठा पॉवर पर्यंत ते त्यांच्या पॉश्युमसली ते पब्लिश झालेले बरं का. तर हे सगळे जे प्रयत्न आहेत ते आयडेंटिटीचे प्रयत्न आहेत. हे कुठेतरी आयडेंटिटीचे प्रयत्न आहेत. हे कुठेतरी तुमचं टू बेअर विथ दी फिजिकल, मिलिटरी अँड द मोस्ट इम्पॉर्टंटली एस्टिमॉलॉजिकल चॅलेंजेस विच वर पोज्ड बाय द कॉलोनियल गव्हर्नमेंट टू अस, ते बेअर करण्याच्या याच्यामध्ये दिसतात. बघा, वासाहतिक किंवा वसाहत निर्माण करणे म्हणजे कुणावर तरी एक प्रकारे राज्य निर्माण करणे, या प्रकारचं जेव्हा त्याचं म्हणजे व्याख्यानुरूप जे हे होतं, निरूपण होतं, कुठेतरी हे पण आपल्याला 1920, 30, 40 मध्ये लक्षात येतं की 9व्या-10व्या शतकामध्ये आपण पण दक्षिण पूर्व आशियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कॉलनीज होत्या. मग आपल्याला त्याचं पण वी यूज्ड टू टेक प्राईड इन दॅट की आपल्याला म्हणजे 8व्या-9व्या दशकामध्ये बुद्ध धम्म तिकडे पोहोचला आणि कुठेतरी चोळांनी पण आपलं राज्य, शैलेंद्रने आपलं राज्य हे तिथे निर्माण केलं. आपण पण कॉलोनियल म्हणजे पॉवर होतो. हे जे आयडेंटिटी आणि हे जे काय म्हणता येईल त्याला एक बलाबलाचं एक नॉलेज प्रॅक्टिस आहे, जे ज्ञान व्यवहार जो निर्माण होतो
तो पूर्णपणे जेव्हा व्यक्तित्व आयडेंटिटी पॉलिटिक्स मध्ये जेव्हा त्याचं स्वरूप दिसतो, चेहरा दिसतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी पुन्हा अस्तित्वात असलेल्या जातीय उतरंडीवर कुठेतरी कुणबी मराठा आणि 96 कोळी मराठा याच्याबद्दलचं आपल्याला विवेचन दिसते. तर म्हणजे ते जेव्हा अर्थात सेन्सस जेव्हा निर्माण होते ना, मी बरेचसे रिपोर्ट्स वाचलेत की सेन्सस मध्ये फॉर एक्झाम्पल मुंबईचे माथाडी कामगारांमध्ये फक्त आपल्याला कुणबी मराठा आणि अस्पृश्य जमाती दिसतात. तर ते कुणबी मराठा कशा आम्ही नाहीत याचा प्रयत्न जास्त दिसतो. 1901 ची जी सेन्सस आपण बघितली तर आपल्याला भिकारी या गटामध्ये बऱ्याचशा जाती या नमूद केलेल्या दिसतात. त्याच जाती आपण जर 1921 ची जर जनगणना बघू तर त्याच्यामध्ये ते नाही सॉरी 1901 च्या जनगणनेमध्ये ते माथाडी कामगार किंवा एक सेवक किंवा नोकरदार वर्ग म्हणून आपल्याला दिसतो, एक काय म्हणता येईल त्याला भिकारी म्हणून दिसतो. तोच नंतरच्या याच्यामध्ये जनगणनेमध्ये पूर्णपणे भिकारी आणि अशुद्ध अशा प्रकारचा एक ग्रुप झालेला दिसतो. तर ह्या ज्या आयडेंटिटी पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये विदिन मराठा, आता मराठा ही आयडेंटिटी पण खूप खूप फ्लुइड आहे. म्हणजे जेव्हा गांधीजींचा खून झाला तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये बातमी आली की कोणीतरी मराठाने बरोबर सरांना आवाज इंटरनेट इंटरनेटचा इश्यू हा. हो. एक मिनिट. ओके, माझा आवाज येतोय, ऐकू येतोय? येस. तर हे खूप फ्लुइड आहे. एक संघ एकदा 96 कोळी निर्माण झाले आणि मग त्यांनी म्हणजे कराडी ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणांमध्ये पण म्हणजे तुमचे कोकणस्थ पावन आणि नंतर सगळ्यात शेवटची जी रँक आहे देशस्थ कराडी, त्यांच्या बरोबर जाऊन आम्ही बसलेलो आहोत कुठेतरी हा दाखवणं. नंतर काय ते गोमांतक मराठा नावाचा एक सेपरेट धर्म म्हणजे हे जात निर्माण केली गेली त्या दृष्टीने. तर हे खूप फ्लुइड आहे आणि संबंधित सांस्कृतिक आणि राजकारणाच्या अनुषंगाने या आयडेंटिटीज आपल्याला थोड्याफार या अशा बदलताना दिसतात. महाराष्ट्रामधला आताचा जो एक मिनिट सर, महाराष्ट्राचा आताचा जर तुम्ही जो शासक मराठा वर्ग बघितला त्याची निर्मिती सहकारी चळवळीमुळे झालेली आहे. करेक्ट. महाराष्ट्रामध्येच ती प्रक्रिया स्वातंत्र्यानंतर किंवा महाराष्ट्र झाल्यानंतर झालेली. त्याच्या आधी वासाहती काळामध्ये 96 कोळी किंवा त्याच्यामधली बारीक बारीक उतरंड आपल्याला त्यातली स्पष्टता नाहीये. येस सर, प्लीज. नाही, मला जे म्हणायचं होतं ते तुम्ही जो पॉइंट मांडलेला आहे, मुद्दा मांडलेला आहे, त्याच्याच इलॅबोरेशनचं मला वाटतं की तो फक्त वासाधिकार परत याच्या टाईप पासूनच नव्हे तर छत्रपतीच्या काळापासून ज्या वेळेला राजकारणामध्ये तुम्ही छत्रपतींना जर शह द्यायला लागले तर त्यांचं हे डायल्यूट करणे, पॉवर डायल्यूट करणे आणि त्याच्यामुळे नॉन क्षत्रिय हे क्षत्रिय फंक्शन्स मध्ये आणणे हे बऱ्याच पहिल्यांदा महाराज शिवाजी महाराजांनी केलं. कारण त्यांना शह जो पहिला गेला तो 96 कोळी जे मराठी त्यांना शह देत होते ते तुम्ही राजा आहात, मी राजा आहे, तुम्ही स्वतःला काय समजता, ह्या सगळ्या मेंटल ह्याच्यामधनं विचारसरणीमधनं तो शह झाला आणि नंतर तो पॉवर डायल्यूट करून
म्हणजे उद्या जर तुम्ही म्हणालात होळकर हे धनगर जातीचे, पण ही जी पॉवर डायल्युशन आहे ही महाराष्ट्राशिवाय दुसरीकडे कुठेही झाली नाही. आणि तोच एक प्रॉब्लेम फक्त 1761ला पानिपत मध्ये झाला, कारण राजपूत मध्ये असं नव्हतं. म्हणजे आपण खालच्या जातीच्या माणसाकडनं ऑर्डर कशी घ्यायची हे सगळे प्रकरण, आणि म्हणून राजपूत बरेच फाईटच केले नाहीत पानिपतामध्ये. हे महाराष्ट्रात जसं झालं, आणि म्हणून याचा उल्लेख एल्फिन्स्टन असा करतो की शिवाजी महाराजांच्या काळापासून द कन्सेप्ट ऑफ नेशन came up the late 18th century, something akin to it happened during the life period of छत्रपती शिवाजी. म्हणजे त्याला एक कुठेतरी एक, आणि द कन्सेप्ट ऑफ नेशन वॉज बॉर्न ड्युरिंग, हा पहिला ब्रिटिश माणूस शिवाजी महाराजांच्या ह्याला सगळे हे जे पॉवर डायल्युशन आहे आणि सगळी जर त्यांनी केली, for the first time every section of society defends the state. दुसरी गोष्ट अशी की त्यावेळेला किशोर सर तुम्ही सांगितलेलं फार छान सांगितलं. आताची जी संकल्पना मराठीची झालेली आहे ती ह्याच्या चळवळीनंतर. पूर्वीच्या काळामध्ये मराठा वॉज अ टेरिटोरियल डिनॉमिनेशन. म्हणजे हा कुणबी मराठा, हा ब्राह्मणी असला तरी तो मराठा, कारण तो सो इट वॉज टेरिटोरियल. आणि इट इज ओनली इन द लेटर पार्ट ऑफ 19th सेंचुरी, आणि तिथे त्याचं सगळं ब्राह्मणीकरण सुरू झालं इतिहास लेखनामध्ये. आणि नंतरच्या काळामध्ये मराठा बिकम्स कास्ट डिनॉमिनेटर अँड नॉट अ टेरिटोरियल डिनॉमिनेटर. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही कसे मराठा, आम्ही वेगळे कसे. आता ही जी तुम्ही जी मांडणी केली की आयडेंटिटीची जी मांडणी केली, अप्रतिम, ऍब्सोल्युटली करेक्ट. थँक्यू सर. मग ते उदाहरण देताना तेव्हा कनेक्शन केलं होतं की होय. जेव्हा गांधीजींचा खून, मला माहिती आहे, मी ते वाचलेलं आहे त्याच्या बरोबर. मराठ्याने केलं म्हणून महाराष्ट्रामध्ये हा तो मथुरांनी केलं असलं तरी एका मराठा टेरिटोरियल डिनॉमिनेशन मध्ये त्यांनी केलं. बातमी आली होती की मराठ्याने खून केलेला आहे. तेव्हा ते इट वॉज अ टेरिटोरियल आयडेंटिटी विच वॉज परसिव्ड बाय त्याचे प्रतिसाद जे उमटले महाराष्ट्रामध्ये, तिथे झालं मग तो ब्राह्मणाने केला म्हणून. मग त्या जाळपोळी वगैरे सुरू झाल्या पुण्यामध्ये वगैरे. पण बाकीच्या म्हणजे नॉन महाराष्ट्रीयनला तो मराठाच होता. थँक्यू सर. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया, कोणाला असेल तर. मला वाटतं सर आता फार थकले असतील. हो, शेवटचा प्रश्न घेऊया. आणि मला वाटतं येस त्यामुळे आपण समारोपाकडेच जाऊया तेव्हा. चालेल. आमच्या कुतूल शाळेच्या सहध्यायी डॉक्टर गुंजन गरुड मॅडम यांना मी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. गुंजन मॅडम. नमस्कार. सरांचं अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन ऐकल्यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक, त्यानंतर उपस्थित असलेले संशोधक, इतिहासाचे विद्यार्थी, या सर्वांचं मी आमच्या कुतूहल शाळेच्या वतीनं आभार मानते आणि आजचा कार्यक्रम हा इथं संपला असं जाहीर करते. नमस्कार. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांचा आभार. थँक्यू.